हालेलुया. प्रेज गॉड. सर्वांना पुन्हा एकदा देवाची महान कृपा आणि दयेसाठी धन्यवाद. जसे या दिवसांमध्ये परमेश्वर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लेकरांबरोबर बोलत आहेत. बायबलचं वचन म्हणते हेब्री 2:1 मध्ये परमेश्वर अंशाने प्रकाराने पहिल्या संदेष्टांच्या द्वारे, नंतर लोकांच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे, शेवटी या काळी त्याच्या पुत्राच्या द्वारे ते बोलत आहे. हालेलुया. देव बाबा आपल्याशी बोलणारा देव आहे. आम्ही ऐकले पाहिजे. देवाचं वचन आम्ही ऐकले पाहिजे. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आजचं वचन मी स्वतःच इतकं म्हणजे मला समजत नव्हतं काय करू आणि काय नाही. रोज ते सांगायला नको. 2.5 तास फक्त झोपलो. हालेलुया. लई विचार करतो, डॅडी उद्या मंगळवार आहे, लवकर प्रेयर कंप्लीट करायचं आणि झोपायचं. काय नाही, 4:45 12ला बसलेली, 12-12:30 रात्री बसलेली प्रार्थनेला. 4:45 आता म्हटलं हळू ब्रदरांच्या बेडरूम मध्ये जाऊन त्यांना 5ला ते उठतात. 15 मिनिट झोपेचा लागू दे पण नाही गेले तिकडे. हालेलुया. काय मी सांगायला लागलो समजत नाही टाइम काय आहे. देव एवढा वेगळ्या रीतीने एवढं रात्रभर बसलो. काय देव बाबा बोलले नाही. आता यायच्या ते म्हणलं सकाळपासून बसवलं, झोपायचं नाही बस. आवड तर मला सांगा, एखादा व्यक्ती आपल्याला आवडले की आपल्याला बोलायला आवडते की नाही. तर माझी मुलं कधीतरी इकडे कोल्हापूरला यायची किंवा मी कधी बँगलोरला जायची. माझी 3 मुलं बँगलोरमध्ये असताना तर मी ना झोपायची नाही दुपारी. मला असं वाटतं झोपले की 3 तास 2 तास जातात. ते 2 तास बसायच्या मुलांबरोबर. तो माझा बाबा पण माझ्यासाठी असंच आहे. हालेलुया. छान वाटतं ना. माझा बाबा पण माझ्यासाठी असंच विचारतात. माझ्या लेकराला झोपू द्यायचे नाही. बस माझ्याबरोबर बोल. तुला काही घाबरू नकोस, मी तुला शक्ती पण देतो, सामर्थ्य पण देतो. हालेलुया. आज वचन आहे रोमकरास 11:35 वचन. रोमकरास 11:35. रोमन्स 11:35. रोम 11:35. त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे. पुन्हा एक बार. रोम 11:35. हा. त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे. हालेलुया. देवाला कुठली पण गोष्ट जरा लक्षपूर्वक ऐकलं तर वचन समजणार. व्हेरी सिंपल आहे. पण तुमचा कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तुमचं लक्ष पाहिजे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, जे कोणी मेसेज बघतात YouTube मध्ये प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा. त्याद्वारे लोकांपर्यंत जातात, लोक आशीर्वाद. आमच्या लोक असे बरेच लोक कोणच केलेलं नाही. तर सबस्क्राईब म्हणजे काय असते. तिथं खाली लिहिलेलं असते सबस्क्राईब म्हणून. असं पहिला खाली लिहिलेलं असतं, नुसतं बटन दाबायचं, बाकी काही करायचं नाही. हालेलुया. तर नुसतं टिक केलं तुम्ही मेसेज बघता तुम्ही त्या मेसेज सिलेक्ट केला म्हणजे तुम्ही सबस्क्राईब झाला. म्हणजे कधी पण माझं कुठलीही व्हिडिओ झालं तुम्हाला पहिलं दिसणार. ओके. ते आपला मुद्दा नाही पण इम्पॉर्टंट आहे मेसेज जीवन ठेवण्यासाठी. या ठिकाणी परमेश्वर वचन म्हणते देवाला प्रथम कुणी काही देऊन त्याच्याकडून भरपाई करून घेतलेले आहेत का. समजलं. रिपीट. रोमकरास 11:35. रोमकरास 11:35. हा. त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे. हालेलुया. येशू तुला 1000 रुपये देतो, मला उचलून तुला द्यायला बघा, मला परत द्यायचं. कोण देईल का. येशू तुला माझं जीवन देतो, मग तू मला तुझं जीवन द्यायला पाहिजे असं म्हणणारे कोण आहेत का. येशू मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर असं म्हणणारे कोण आहेत का. He has done everything. पहिलं त्याने सर्व काही केलेलं आहे. म्हणते काय म्हणते प्रथम त्याला कोणी देऊन फेड करून गेलेला लोक कोणी नाहीये. त्याने सर्व काही पहिलं केलं. तो पहिला आमच्यावर प्रेम केला, त्यानं मला जीवन दिला, आमचं गरज तो पुरवतो, त्याच्यात त्याला आम्ही देतो. आम्ही काय मेहरबानी करत नाही. लय लोकांना टेन्शन, महिनाभर आम्ही काम करायचं आणि यांना दशमांश द्यायचं. तो दशमांश देत नाही तो चोर आहे. हालेलुया. तो दशमांश देत नाही तो चोर आहे, तो शापित आहे. किती उलट सुलट करून काय पण उलाढाल करून मिळवायचा प्रयत्न करा, जो देवाच्या गोष्टींमध्ये विश्वास नाही तो कधी आशीर्वादित होत नाही. समजायला. किती तर लोक आहेत त्यांचा पैशाला बरकत नसतो, आशीर्वाद नसतो, किती पण मिळू दे काय पण पाठका पिशवी गाठल्यासारखं.
पण तो दशमांशामध्ये विश्वास आहे, तोडख्याला दे, भरपूर देणारा दे. माईक जरी कार्य करत नसेल, दुसरा माईक दे मला, नो प्रॉब्लेम. हालेलुया. हा, कळालं? बायबल तर स्पष्टपणे आम्हाला सांगते, देवाला प्रथम देऊन, थँक्यू जीसस, देवाला प्रथम देऊन कुणी भरपाई करून घेऊ शकत नाहीये. त्यानं आमच्यासाठी सर्वस्व केला, सर्व काही दिलेलं आहे. बायबल काय म्हणते, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्यानं पहिला आम्हावर प्रेम केलेलं आहे, म्हणून आज आम्ही प्रेम करतो. आज तुम्ही देवावर प्रेम करता की नाही? हो, सगळे करता प्रेम. खरंच करता काय? सगळे करता प्रेम. देवावर प्रेम करता, येशूवर प्रेम करता काय? तुम्ही नाही करत? येशूवर प्रेम करता काय? होय की नाही? येशूवर प्रेम करता? मागचे हालेलुया. आम्ही येशू प्रेम, आम्ही पहिलं करत नाही, येशूने पहिलं आम्हावर प्रेम केलेलं आहे, स्वामी आता करत आहे. जीवन येशूने क्रॉसवर आपला प्राण आमच्यासाठी दिलेला आहे. त्याचा प्राण त्याने आमच्यासाठी दिलेला आहे. म्हणून आज माझ्यासारखे लोक येशूसाठी मरायला आम्ही काही काळजी करत नाही. मैं जिऊं या मरूं हो तेरे लिए, तू मेरा प्रभु. आम्ही नाही घाबरत मरायला. हालेलुया. त्या बाबाने आमच्यासाठी दिले स्वतःला, आता आम्ही द्यायला घाबरत नाही. बायबल काय म्हणते, प्रथम देवाला कोणी देऊन भरपाई करून घेतील असं कोणी नाही, काय नाहीये. देवाने सर्व काही केलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे, सर्व काही त्याने आपल्यासाठी केलेलं आहे, काहीही शिल्लक ठेवलेलं नाहीये. मला ऍक्च्युली यातून मला सुरुवात कुठून तरी करायचं होतं, पण येताना डॅडी हळूच बोलल्या, हे टॉपिक आता काढू नको, पुन्हा एकदा बोल. ओके डॅडी. हालेलुया. गाडीत येत आहे तर मी असं स्पष्ट करत होतो, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होतो. कर ऊन तापलेला ना, गाणं म्हणत होतो अन्य भाषेमध्ये प्रार्थना. बाबा डायरेक्टली म्हणतात, एक काम कर, ते वरचं आहे ना ते कट कर, ते आता नाही सांगायचं. ओके, का ते टॉपिक दुसरा होता. देण्याबद्दल मी देवबापाने काय काय देतात, कुठून घेतात, सगळं गोळा करून मी काय केलं इथपर्यंत आणणार होतो. पण देवाचं वचन मध्ये ते सगळं नको. हालेलुया. ते सगळं नको, मी तुला दुसरा दाखवतो, तेच बोल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देवाचं वचन काय म्हणते, देवाला प्रथम कोणी काय देऊन भरपाई करून घेऊ शकत नाही. देवाने सर्वस्व केले, सर्व काही दिले. सो उरलेलं जे काय आम्ही करतो त्याची कृतज्ञ म्हणून आम्ही करतो, थँकफुलनेसली आम्ही करतो, धन्यवाद म्हणून देवाला आम्ही देतो. हालेलुया. पुन्हा एक बार आता आलेल्या लोकांसाठी पण ओके. रोमकरास 11:35, रोमन्स 11:35 वाचा. रोमकरास 11:35. हा, त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? हालेलुया. कोणी नाहीये, कोणी नाही. पहिला मी स्वतःला चिंटू म्हणते, अरे बाबा तू जे काही करतो तू प्रथम देत नाही, बाबाने पहिलं तुझ्यासाठी केलेलं आहे. हालेलुया. स्वतःला अलर्ट करून घ्यायला पाहिजे. आता आम्ही थोडक्यात बघूया, निर्गम पुस्तक काढूया. आता मी म्हणजे जसं मी म्हटलं ना, बाबा येताना हळू बोलले ते मी कट केले. ओके, ते कट केले. आता पुढचं निर्गम मध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना मिश्र देशातून आणल्यानंतर 40 वर्ष अरण्यात फिरत होते, बरोबर? 40 वर्ष अरण्यात लोक फिरत होते. कॅन यू इमॅजिन, देवाने त्यांचा असं काळजी घेतली, अंगावरचे कपडे कुणी काढले नव्हते 40 वर्ष. हॅलो, किती लोकांना माहित आहे सत्य? 40 वर्ष अंगावरची कपडे त्यांनी काढले नव्हती, पायात चप्पल चेंज केले नव्हते. हॅलो आम्ही म्हणतो काय नवीन चप्पल आणले, बाळ एवढं लवकर मोठं व्हायला बसत नाही बघा, छोट झालं बघा म्हणतो ना आपण. आता म्हातारा झालं की सगळं बसते, ते काही बदलत नाही. आता लहान असताना चप्पल आणले, अरे आता आमचं बाळ आहे ना जेडू, तो तरी काय 2 वर्ष त्याला कोण म्हणाले, 4 वर्षाचे म्हणते त्याला. असलं वाटतं एवढा मोठा दिसतो, काय पण आणू दे, कपडे पण तसं, चप्पल तसं, शू सगळं तसं, सगळं चांगलं अंतर गाठले लगेच बसतच नाही, पायी जात नाही. पण परमेश्वर एवढं महान आहे, 40 वर्ष
देवाचे कपडे बदलले नाहीत, पायातलं चप्पल चेंज केलं नाही, असं त्यांचा काळजी देव घेत होता. कपडे आता तरी गावात बघा की सकाळी काढले जरा काहीतरी केलं की गाण का सुटते गावाचा. 40 वर्ष कपडे धुतले नाहीत अंगावरचे. काय बाब आहे. हालेलुया. घुसिंग घुसिंग का ऊपर से फ्लाइंग नाही ना. घुसिंग घुसिंग इम्पॉर्टंट आहे. घुसिंग पाहिजे. बायबल स्पष्टपणे म्हणते देवबापाने एवढा विशेष काळजी घेतली. त्या पिरियड मध्ये 40 जणांना विशेष अन्न देवबापाने दिले होते. काय सगळ्यांना माहिती आहे मन्ना. जे बायबल वाचतात त्यांना माहिती आहे मन्ना. या मन्नापासून मी तुम्हाला काय सिक्रेट सांगणार आहे. हालेलुया. जे मन्ना आहे ते मन्न्यापासून मी तुम्हाला जरासं सिक्रेट सांगणार आहे. ज्या मन्ना त्यावेळी देवबापाने द्यायचे त्याने एक टाइम टेबल होता, सिस्टम होता. ते पडायचं पहाटे. पहाटे लोक जाऊन ते गोळा करून आणायचे. मस्तपैकी त्याला पुरी करून खायच्या. रोज पुरी खावा. साइड इफेक्ट्स नाहीये. काय येत नाही, ब्लड प्रेशर नाही, शुगर नाही, काय नाही. का की का रोज. हॅलो, काय करत होते लोक. मन्न्याची पोळी भाजून खात होते, पुरी करून खात होते. देवाने स्वर्गातून पाडलेलं अन्न मन्ना. ऊन पडलं ते विरघळून जायचं. बाबाचं अन्न. मी म्हणते जरा इथंच राहू, कुठं जाऊ नका. कुठं तर बाहेर फिरायला गेला संपलं. मन्नाबद्दल मी तुम्हाला सांगते, देवाला प्रथम कोणी देऊन पेड करून घेऊ शकत नाही. तो बाबांसाठी काय केला. जो मन्ना पहाटे पडायचा लोकांनी गोळा करून खायचे. देवाची नियम होता, काय सिस्टम होता. ओके. निर्गम 16 अध्याय काढूया. एक्सोडस 16 निर्गम 16 अध्यायामध्ये 18 ते 20 पर्यंत आपण वाचूया. 18 ते 20. एक्सोडस 16 18 to 20. या 18 to 20. निर्गम 16, 18 ते 20. हा. त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले. हा. तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्यांचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडा गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ती गोळा केले होते. मोशेने त्यांना सांगितले की कोणीही यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. तथापि त्यांच्यापैकी कित्येकाने मोशेचे न ऐकता त्याचे काही सकाळपर्यंत ठेवले. तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला. हालेलुया. बाबा म्हणतात ताजा ताजा मी तुम्हाला पाठवतो का. रोज सकाळी यायचं ताजा. म्हटलं देव म्हटलं गोळा करा आणि खावा. माणसाचा स्वभाव आत्ताचा नाही, पुढचं पाहिजे. साठवून ठेवायला पाहिजे. खाणार नाही, पिणार नाही, काय करणार नाही. कपडे कशाला एवढा पैसा खर्च करायचा कपडे घ्यायला. राहू दे पैसा. चांगले खावा. आठवड्यातून एवढं पैसा खर्च करायचं. आता मला म्हणतात रोज ही बाई चिकन. आता पण नाही खाल्लं हो. नॉनव्हेज नाही खाल्लं असतं जमून खाणार चाललं. हा रोज खातो पण आता नाही खाल्लं. ओके. हा लोक काय म्हणतात रोज मटनला चिकनला पैसे खर्च करायचं. चांगले चांगले कपड्याला पैसे खर्च करायचं. राहू दे की पुढं येईल. पुढचं प्लॅनिंग पाहिजे ना असं म्हणत नाही. पण या लोकांना देवबापाने एक सूचना दिली होती, जे तुला पाहिजे मी आता पाठवलं तेवढं गोळा करा आणि खावा. घरात जेवढे लोक आहेत तेवढंच गोळा करा, जास्त साठवण. आता लोकांना ना आता बघा युद्ध सुरू आहे. लोकांनी तेल आणि तेल घेऊन ठेवलं घरात. माझ्या घरात तेलाचं शेवटचं पॅकेट होतं, आज कट केलं, संपलं, आता आणायचं. हालेलुया. लोकांनी काय केले, तेल संपणार आहे, लेव वाढणार आहे, घे की घे. इतर लोकांनी काय केलंय, आता देव दिला आता उद्या नाही दिले की असं सांगणे दे. आणि मोशेने देवाने मोशेला सांगितले, या लोकांना सांग काळजी करू नकोस, उद्यासाठी मी देतो, तुमच्या पुढच्यासाठी मी तुम्हाला देतो, तुम्ही काय चिंता करू नका. हा या लोकांनी काय केलं, काढल्यात सकाळीसाठी साठवून ठेवल्यात. म्हणते की नाही सकाळीसाठी काही नाही बाबा, हाय पटापट उठायचं, गरम करायचं, खायचं. केलं सकाळी त्यात किडे पडल्याने वास यायला लागला. हालेलुया. देवाचं ऐका.
जेव्हा देवाचं ऐकताना तुम्ही आशीर्वादित होता. आता तोच बाबा ज्यानं म्हटलं साठवून ठेवू नका, पुढं म्हणलं साठवून ठेव. हालेलुया. पहिलं काय म्हणलं? साठवून ठेवायचं नाही, गपचूप खायचं. पहिला दिवस सांगितलाय गपचूप रोज गोळा करायचं आणि जेवढं मिळतं ते खायचं. तर पुढं काय झालं? 23 आणि 24, 23 and 24. Exodus 16, 23 and 24. निर्गम 16, 23 आणि 24. हा. तो त्यांना म्हणाला, परमेश्वराचे सांगणे असे आहे की उद्या 20वाचा दिवस Yes. परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. हा. तुम्हाला भाजायचे ते भाजा हा. आणि शिजवायचे ते शिजवा. हा. जे काय उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा. हालेलुया. आता काय म्हणलं? भाजायचं तेवढं भाजा, शिजवायचं तेवढं शिजवा आणि उरलेले उद्यासाठी ठेवा. पुढे 24. मोशेने त्याला सांगितल्याप्रमाणे त्याने ते सकाळपर्यंत ठेवले, पण त्याची घाण सुटली नाही, Amen. किडे पडले नाही. हालेलुया. पहिला आपल्या बुद्धीने साठवून ठेवल्या, सकाळपर्यंत घाण सुटलं, किडे पडले. आता देव बापाने सांगितले ठेवा साठवून. आता सकाळी परत जाऊन बघता ना घाण सुटलं ना किडे पडले. घरातलं जेवण जर कुजत असेल, बाबाने आज्ञा केली कुजू दे. हे लोक शिळ करतात. हालेलुया. कधी कधी होतं ना उन्हाळ्यात भात बघितले की भांड्यात कसला छान भात, पांढरं पांढरं लांबडं लांबडं, हात गाठले की होतं की नाही उन्हाळ्यात? तुम्ही लई चांगले लोक असं कुकर मध्ये करता असं करता. रियालिटी. हालेलुया. ते काय सांगते? ज्यावेळी मोशेला देवाने म्हटलं आता साठवून ठेवा, जेव्हा साठवून ठेवले त्याला ना किडे पडले ना काय झालं. ज्यावेळी ठेवू नका म्हणजे तेव्हा ठेवले, किडे पडले आणि वास येले. मग देव बाबा काय म्हणतो? माझं आहे का? माझं आहे का? आता 31 पासून 31 पासून आपण थोडं वाचून 35 पर्यंत वाचा. निर्गम 16, 31 पासून. हा. इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना असे ठेवले. हा. ते धन्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. कसं होतं ते म्हणा? धन्यासारखं दिसायचं, चवीला मध घालून केलेला पोळीसारखा होता. एवढा टेस्टी, स्वर्गातून पडायचं, साखर कमी व्हायची नाही त्यात पडताना. हालेलुया. आमचे लोक साखर खाऊ नका, साखर खायला म्हणून होते. एक लोक साखरच खात नाही, अंगभर शुगर. लय लोक आहेत असे. आईला बाबाला कुणाला तरी घरामध्ये शुगर असलं की एखादा बाळ असं असते घरात की नाही लई काळजी घेतात, शुगरच खात नाही आणि शुगर त्यांनाच लागते. कमी आहे ना, कमी आहे ना शुगर, नाही मग शुगर येते. हालेलुया. समजून घ्या. ते काय म्हणल्या? ते चवीला गोड होता, स्वर्गातून काही पडायचा, चवीला गोड होता, लोक खायचे. आणि मन्नाचं उदाहरण इतकं स्पष्टपणे देव बाबा बोलायला. आता मी रिअल एंट्री मारणार आहे पुढं पुढं. ओके, जे मी बोललो सिक्रेट पुढं मी सांगणार आता इथून पुढं. मग इथं ह्या मन्नाला देव बाबाने वर्ण पाठवल्या आणि मोशेला काहीतरी गोष्टी सांगितल्या. पुढं बघा 32. मोशे म्हणाला, परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की याचे एक ओमर पुढल्या पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा. काय म्हणलं? थोडस हे मन्ना गोळा करा. लक्षात घ्या, देव इतकं महान आहे. जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन करता तर लक्षात घ्या, जे मन्ना ऊन आल्या आल्या विरघळून जायचा. लक्षात आलं? थोडं जरी ऊन पडला त्यावर ते विरघळून जायचा. देव बाप्पा म्हणतात त्यातला थोडा काढून तुम्ही बचत करून ठेवा, त्याला सांभाळून ठेवा, साठवून ठेवा, येणाऱ्या पिढी ते बघू दे. येणाऱ्या पिढी लगेच येतात काय? आपल्या मुलांमध्ये किती वर्षाचा गॅप असतो? कमीत कमी 18 तरी, लवकर लग्न झालं तरी 18-20 वर्ष. ओके, तर देवाचं वचन काय म्हणते? ते गॅप मध्ये, परमेश्वर एवढ्या गॅप मध्ये राहणार पिढ्यानपिढी. आता समजा माझी आजी, मी त्याची नाती, माझ्या आजीला देवाने सांगितले ते सांभाळून ठेव. माझ्या आजीने ठेवले, आज मी नात बघायला. तर माझी बहिणीची मुलगीची मुलगी आहे, मुलगा आहे, ते पण आहे. म्हणजे जनरेशन टू जनरेशन ते मन्ना काढून तुम्ही ठेवा. येणाऱ्या लोकांना समजावे की देव आपल्या लेकरांचा काळजी कसा घेतला. हालेलुया. पुढे, मी
तुम्हाला मिस्र देशातून काढून आणू. येस. रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हा. हे त्यांना ह्यावरून दिसेल. पुढे. तेव्हा मोशे अरोनाला म्हणाला, एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना हा. खा. ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अरोनाने ठेवले. हालेलुया. पूर्वी कसं होतं, देवाचा कोश कुठं होता? एक तंबूमध्ये एक कोश होता. ते कोशाचा आत हा मन्ना होता एका भांडेमध्ये, आणि आरोनाच्या काठीला कळे आलेला. त्याचे एक दिवस तुम्हाला सांगेन. ओके, ते पण स्टोरी एक दिवस सांगतो तुम्हाला. दे बाबा आता बोलायला. आरोनाची काठी, किती लोकांना माहिती आहे आरोनाची काठीची स्टोरी? व्हेरी इम्पॉर्टंट स्टोरी आहे. आरोनाच्या काठी त्याला कळे आल्या. आता मला सांगा, कुठलं पण पांदी कट करून तुम्ही रात्री ठेवता, सकाळी उठले की त्याला पाठी पण फुटली, पानं पण आली, बदाम पण लागली, होईल का हो एका रात्रीत? झालं होतं आरोनाच्या काठीला. हालेलुया. आरोनाच्या काठीला तसं झालं होतं, म्हणून देवाने म्हटले ही काठी त्या ह्याच्यामध्ये ठेवायचं साक्षीपटावर, आणि दुसरी गोष्ट हा जो मन्ना आहे हे पण तिथं ठेवायचं. मग ह्या लोकांनी ते सगळं तिथं ठेवलं. पुढे. इस्रायल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहोचेपर्यंत 40 वर्ष मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत ते मान्ना खात होते. ओमर हा एक एफाचा 10वा भाग आहे. हालेलुया. एखादा बाप असे घेऊन त्याला ठेवा. कशासाठी ठेवा? ते पुढची पिढी बघावी. आता हाय का व कुठं ते ठेवलेलं दिसते? हॅलो, सिक्रेट मिस्ट्री म्हटलं आता महाग आहे. हालेलुया. हालेलुया. काय सांगते? जी देवबापाने म्हटले पिढ्यान पिढीला येणाऱ्या लोकांना दिसण्यासाठी ते ठेव, आता ते कुठं आहे? आता ती मन्ना कुठं आहे? देवबापा ते बोललेले शब्द आहेत. हे मना साठवून ठेवा. आता लोकांनी साठवून ठेवले, ते कोशात ठेवले, इकडून तिकडं हलवले, शत्रू येऊन गेले, काय काय केले, पण ते काठी ते मन्ना सांभाळून ते लोक पुढे नेत होते. पण आता कुठं आहे? यरूशलेमात आहे. यरूशलेमात आहे. विचार काय बोलला सिस्टर? कुठं बोला की हो? कुठं यरूशलेमात आहे? कुठं ती मन्ना? कुठं ती मन्ना? जी मन्ना देवाने स्वर्गातून दिलेली मन्ना, स्वर्गातून दिलेली मन्ना आता कुठं आहे? योहानाचे शुभवर्तमान 6वा अध्याय. योहानाचे वर्तमान 6वा अध्याय, त्यामध्ये 55 वचन वाचा, 51 वाचा. थँक यू जीसस. जॉन 6:51. योहान 6:51. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. आमेन. आमेन. हालेलुया. पुढे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझं ध्येय असो, ती जगाच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. काय म्हणले मगाशी? स्वर्गात मन्ना आली, लोकांनी गोळा करून ठेवली, लोकांनी खाल्ले, लोकांना देवबापा म्हटले साठवून ठेवा, सगळं केले. आता साठवलेला मन्ना दिसत नाही डोळ्याला. बाबा म्हणतात मीच तो मन्ना आहे. हालेलुया. येशू काय म्हणतात? स्वर्गातून आलेला ते जिवंत भाकरी मीच आहे, मीच तो मन्ना आहे, माझ्या बाबाने पाठवलेला. हालेलुया. आहे की नाही मिस्ट्री? रहस्य आहे की नाही? हा, सगळ्यांना प्रश्न पडला की आता खरंच की कुठं आहे ते? कुठे ठेवले मन्ना? आता कुठं आहे? काठी कुठं आहे? त्या काठी तुम्ही आणि मी आहे. आमच्या जीवनात रोज बदाम, काय बदामाचं तेल पण येते, आणि काय येते? बदामची बर्फी पण येते. आधीच ते साक्षी आहे आता देवासाठी. बायबल काय म्हणतात? ते स्वर्गातून आलेले भाकर मीच आहे, ती मन्ना मीच आहे. जो कोणी मला खातील ते मरणार नाही. हालेलुया. एक बार वाचा 51. व्हेरी इम्पॉर्टंट. पूर्ण वाचा. योहान ऐका, लक्षपूर्वक ऐका. म्हणून मी तुम्हाला म्हटलं इकडं तिकडं जरा केला सुई, हा इथंच राहा.
ओके. योहान 6:51. हा. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच येस. आहे. आमेन. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. येस. जी भाकर मी देईन ती माझा देह असून हालेलुया. ती जगाच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. काय म्हणलं ते पप्पाने? ते भाकर ते म्हणा गोळा कर, भाजायचं भाज, पोळी करायचं पोळी कर, पुरी करायचं पुरी कर, कर खा. बाबा काय म्हणतात? मीच तो भाकरी आहे, मला मोडली पाहिजे. मला मोडून जे खातं त्याच्यामध्ये सर्वकालिक जीवन आहे. सर्वकालिक जीवन आहे. जे ते खात नाही त्याच्यामध्ये जीवन नाही आहे. हालेलुया. हालेलुया. काहीतरी गेल्याने घेतल्याने आले असं नाहीये. तो जीवनाचा भाकर आहे, तो स्वर्गातून उतरलेला आहे. आता मी थोडं बघूया. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 10वा वचन. व्हेरी फेमस वर्ड आहे. योहान 10:10. जॉन 10:10. योहान 10:10. हा. चोर येतो तो केवळ चोरी, घाण व नाश करायला येतो. चोर कशासाठी येतो? मी यांच्या घरात जातो, कोणीतरी उठून मला बघितले, मी कुणाला मारणार नाही, गपचूप निघून येत, असं कुठला चोर म्हणतो का? म्हणतो का कुठला चोर? बोला हो बोला. म्हणेल का कोण कुठला चोर? हा? चोर काय म्हणतो? अब्बा मला ही बाईनं बघितली, आता ही पोलिसला माझा कंप्लेंट करणार, मला समोर आणले ही बाई साक्ष मला सगळ्यालाच मारून टाकतो. करतात की नाही? बाईबल काय म्हणते? चोर तो चोरी करायला, घात करायला, नाश करायला. चोराचं एकच काम आहे, त्याला कुणाची दया माया नसते, कुणाबद्दल प्रेम नसतं. चोराला एकच असतो, मला काहीतरी घेऊन जायचंय, कोण मरू दे काय पण करू दे. मध्यंतरी झालं होतं जयसिंग सांगलीमध्ये बरेच वर्षापूर्वी. एक मोठा बंगला होता, लय श्रीमंत लोक होते ते, आणि बंगल्यात कोण 2 लोक काहीतरी होते, नवरा बायको काहीतरी, तरुण लग्न झालेले, आणि घरात 2 दिवस झाले तिथे दारच उघडायचे नाही, कोण बाहेर नाही, काय नाही. लोकांना शंका आली काय झालं म्हणून. पोलीस कंप्लेंट केले, जाऊन आज जाऊन बघतात, माणूस एक पण दिसला, कुठंच नाही. बेडरूम मध्ये थोडंसं रक्त दिसला, आणि ते पण असं ड्राय झालं, वाळून गेलेलं. शेवटी त्यांनी आपल्या कॉटचं लॉकर्स असतात ना, ड्रॉस, त्याचं बेडचं खाली ड्रॉवर्स होतं, त्याला ओढले. त्या दोन्ही नवरा बायकोला मारून त्याचे तुकडे करून त्या ड्रॉवर्स मध्ये पॅक करून टाकले. चोर, त्याला दया माया नसती, चोराला दया माया नसती. पैसा पण घेणार, जीव पण घेणार. काय म्हणते? चोर येतो चोरी करायला, घात करायला, नाश करायला. चोरी पण करतो, घात पण करतो, नाश पण. तिन्ही पण वेगळे आहेत. ओके, घात वेगळा आहे, नाश वेगळा आहे. ज्याच्या जीवनामध्ये करणी करतात त्यांचा घात व्हावा म्हणून करतात, म्हणून तर त्यांचा नाश होतो. समजायला? आता मला आंटी ना मराठी येते म्हणजे आंटी ग्रामर पण शिकवतो. हालेलुया. चोर येतो घात करायला आणि नाश करायला. चोरी तर करतोच. आता पुढचं व्हेरी इम्पॉर्टंट वाचा. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो. आमेन. काय आहे येशू? त्यांना जीवन प्राप्त व्हावा, विपुलपणे प्राप्त व्हावा. इथं हा किती वर्ष जगतो माहित नाही जीवन, मेल्यानंतर पण तिथं पण जीवन, विपुल जीवन, इटर्नल लाईफ, सर्वकालिक जीवन, मरणानंतरही जीवन. हे लोक म्हणतात काय नाही, मेले की संपलं. नाही संपलं बाबा. लोक म्हणतात कुत्र येऊन येतं म्हणे, मांजर येऊन येतं म्हणे, ही माझ्या आजी होती ना त्याच्यासारखं झाली, आजीच झाली ना, एक कोण येत नाही. हालेलुया. एकदाच मरण आणि नाही वाढा, हे असंच राहू दे. मला वाटतं हेब्रियस 9:27 वाचून बघ. हेब्रिय 9:27, हेब्रियस 9:27. इब्री 9:27. हा. ज्या अर्थी माणसाला एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. हालेलुया. माणूस एकच वेळा मरतो, असं नाही आज मेला उद्या कुत्रा होऊन आला, परत दिवशी मांजर होऊन आला, परत जन्म 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 जन्म. काही जन्म नाही आहे, एक जन्म. हॅलो, समजलं? पवित्र आत्मा डॅडीने आठवण करून दिली होती. काय म्हणतात? माणूस एकदाच मरतो, माणूस मेल्यानंतर न्याय निवाडा, जजमेंट.
दॅट्स इट. जजमेंट झाल्यानंतर कोण स्वर्गाला, कोण नरकाला. ह्याच्या पलीकडे कुणी म्हणू नका मी आता मरतो परत. लई लोक म्हणतात अगं माझ्या पुनर्जन्मी माझा पोटात जन्माला येत नाही येत बाई असं कोण म्हणतात ना लई लोक, म्हणतात की नाही लई लोक. हा मी कुठं फिरायला जात नाही म्हणलं एक पासला सगळं असं म्हणू नका. सिस्टर कुठं चालली लोक मारते वाटतं गुन्ह्याकडे नाही. सध्या तर मी कुणाशीच नसतो, मीच कुठं आहे मलाच माहित नसतं. हालेलुया. काय सांगतात? चोर येतो चोरी करायला आणि गाप करायला आणि नाश करायला. येशू म्हणतात मी आलो जीवन द्यायला, विपुलपणे जीवन द्यायला. हालेलुया. जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतात, ईश्वर ग्रहण करतात, त्यांना जीवन प्राप्त होतं. त्यांना जीवन प्राप्त होतं. तुम्ही म्हणा सगळी जिवंत आहेत जगातले, मेलेले सांगाड येते. कोण आहे ते? ज्याच्या जीवनामध्ये येशू नाही आहे ते जिवंत असताना मेलेले सांगाड आहे. ते फिरायला नुसतं गुडू 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 फिरायला. बटन दाबले नरकाला टिश्यू. कुठं? बटन दाबली म्हणले की म्हणजे बाई हसायला. बटन दाबले कुठे? डायरेक्ट नरक. पण तुमचा आणि माझं बटन जरी दाबलं, इथं जरी मिळालं जगाला तर बॉडी पाहिजे ना. मातीतून आलं मातीत जायला पाहिजे. मग हे लोकांना दिसायला पाहिजे की रडायला, हार घालायला, मेणबत्ती लावायला. इथं जरी संपलं तिथं सुरू जीवन. म्हणून प्रभूमध्ये असलेले लोक मरत नाही, सर्वकालिक जीवन जगतात. येशू काय म्हणतात? चोर येतो चोरी करायला, गात करायला, नाश करायला. मी जो स्वर्गातून आलेला मन्ना, स्वर्गातून आलेला भाकर मी मला तोडायला आलो, तुम्हाला द्यायला आलो. समजायला लोकांना? मी ऍक्च्युअली गेल्या आठवड्याभर प्रार्थना करत होतो. मला लई लोकांनी विचारत होते सिस्टर गुड फ्रायडे म्हणजे काय, ईस्टर म्हणजे काय. लई लोकांचा प्रश्न होता. लई लोकांना अर्थ माहित नाही, उगाचच करतात. 40 दिवस उपवास करायचं, लागलेलं गुड फ्रायडे करायचं, मारायचं येशूला, तिसऱ्या दिवशी उठवायचं, झालं संपलं. असं नाही आहे. आणि मला लई लोक मेसेज, आंटी व्हॉट इज द मीनिंग ऑफ गुड फ्रायडे, व्हाय दे कॉल इट गुड. याला गुड काय म्हणतात? ईस्टर गुड फ्रायडे म्हणे. एका पोरगीने मला मेसेज केले ईस्टर गुड फ्रायडे. म्हणजे ईस्टर गुड फ्रायडे, गुड फ्रायडे डिफरंट, ईस्टर गुड फ्रायडे. माशी मला माझं डोक्यात चालू होतं तेव्हा या लोकांना समजण्यासारखं असं गुड फ्रायडे ईस्टरचा काहीतरी मेसेज मला द्यायचा असं माझ्या मनात होतं. बाबा म्हणतात तसं नाही, मी तुला देतो ना आज घे. हालेलुया. स्वर्गातून उतरलेलं भाकर हा प्रभू येशू आहे. ज्या लोकांनी मन्नाला साठवून त्या आरोनाच्या कळी आलेल्या त्या काठी बरोबर त्या कोशात ठेवले होते, तो कोश तुम्ही आणि मी आहे. तो कोश तुम्ही आणि मी आहे. आमच्यामध्ये येशू आहे. कुठं येशू? माझ्या लेकरांना, माझ्या भावांना, माझ्या आईनं ऐका, मला माहिती आहे वुमन्स मीटिंग आहे, 52 संख्या वाढायला लागली. ते मला माहित आहे. बाईला कुठं भावाकडे बोलायला देत नाही. हालेलुया. हा आणि इम्पॉर्टंट आत नाही तुम्ही पण, इम्पॉर्टंट सोल्स आहे. हालेलुया. काय म्हणतात? तुम्ही आणि मी ते कोश आहे. ज्या कोशाला लोकांनी सांभाळल्या, त्यामध्ये आरोनाची काठी ठेवल्या, मन्ना ठेवल्या, ते तुम्ही आणि मी आहे. आमच्यामध्ये देव आहे, आमच्यामध्ये येशू आहे. हालेलुया. काय वाटत आहे तुम्हाला? नुसतं ऐकलं सगळं. आमच्यामध्ये येशू आहे. तुम्ही विचार करू नका मी कुठे एवढं प्रार्थना करतो, मी एवढं कुठं काय करतो. विश्वास ठेवतेस ना बाई? विश्वास आहे की नाही येशूवर तुम्हाला? तुम्ही ते कोश आहे ज्यामध्ये मन्ना आणि आरोनाची काठी होती. आज ते जिवंत भाकर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. आमच्यामध्ये ते भाकर. म्हणून येशू म्हणतात चोर येतो चोरी करायला, गात करायला, नाश करायला. मी आलो तुम्हाला जीवन द्यायला, विपुलपणाचं जीवन द्यायला, इटर्नल लाईफ. मरणारच नाही तुम्ही परत. हालेलुया. एकदा जगात मरणार तेवढंच, परत मरेल नाही. पण जे लोक येशूला स्वीकार करत नाही त्याचं मरणच मरण. अग्नी हा मरण आहे, नरक हा मरण आहे. तिथलं कीड मरत नाही, अग्नी विझत नाही. माणूस मरण त्यांना मिळत नाही. ते किंचाळ मला
मरण येऊ दे एकदा, मरत नाही. मला सांगा, खोल खड्डा आहे ते, बॉटमलेस पिट. एखादा डब्बा आहे समजा, काली तळ असते ना त्याला, त्याला तळ नसते, नरकाला काही नाहीये, काली फिनिशिंग नाहीये. समजाले? नरकाला काही काली फिनिशिंग नाहीये, वरनं टाकतच राहायचं, पडतच असतात. आता फेकून दिले, काले पडेपर्यंत हप पडतं, असंच एकतर पेटत असतात, पडत नाही खाली, कारण खाली काहीच नाहीये. हॅलो, नरक म्हणजे लय लोकांना लय इझी वाटते, काय पण होते, नरकाला गेले तरी चालते, क्षमा करणार. लय लोकांच्या ढेला आहे, काय म्हणतात, नरकाला गेले तरी चालते, क्षमा. बाई तुला माहितीये का नरक काय आहे? काय नरक साधं नाहीये. बोलायला आरामात बोलतात लोक, नरक वर्स्ट आहे. येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी नरक केले नाही, सैतानासाठी, त्याच्या देवदूतांसाठी केले. पण आमचे लोक कॉम्पिटिशन त्याच्या मागे चालल्यात. दारू पिले नरकात गेले, वाईट केले नरकात गेले, व्यभिचार केले नरकात गेले, खोटं बोलले नरकात, सगळं वाईट नरकात. नाही तर काय म्हणतात, एकच वेळा आम्हाला मारणार आहे जगामध्ये, सर्व खाली बाबाबरोबर आम्ही जिवंत राहणार आहे. येशू म्हणतात, मी आज इकडं तिकडं नाही तर तुमच्यात मी आहे, तुम्ही माझा कोश आहे. तारुणाची ते काठीला, रात्री काठी लावले तो, 12 लोकांची काठी, बदामाची काठी आणायला सांगितले सगळ्यांना. 12 खोळ होते, 12 खोळाच्या सगळ्यांच्या नावाने एक एक काठी आणल्या. रात्री देवाला राग आला, कारण आरोना विरुद्ध लोक बोलू लागले, यांच्याच बाबा देव आहे का, यांनाच होतं. मला पण लई लोक म्हणतात, ती मला लई सांगते, देव बोलला देव बोलला देव बोलला. तुम्हाला काय माहिती, तुम्हाला काय माहिती देव बोलतो की नाही? हालेलुया. कुणाला माहित आहे? ज्याला माहिती आहे ते समजतात. हालेलुया. ज्याला माहिती त्याला माहित नाही, उठू देत नाही बसल्यापासून. मला समजत नाही 4 तास कधी गेले रात्रीपासून, सकाळ गुडघं दुखायला, हळद पण नाही, रात्र बसलो, पाठी टेकत नाही कुठं. समजाले? आता याचं म्हटलं का मला दुखायला लागलं, म्हटलं असं करून 4 तास असं मध्ये बसलेलं असतं, टेकून झोपून नाही, रात्रभर. काय सांगते देवाचं वचन, आरोन आणि मोशे बरोबर देव होता, ह्या लोकांना देवाला दाखवायचं होता. ज्या लोकांनी त्याच्या विरुद्ध ईर्ष्या केली, राग आला त्या लोकांनी, लई बोलतात देव 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 म्हणून, यांच्या बरोबरच आहे, यांच्यावर देव बोलतो. मग शेवटी देवाने म्हटले, आणा सगळ्यांची काठी आणा, 12 लावूया, ठेवूया देवाच्या मंदिरामध्ये आणि बघूया. सगळ्यांच्या 12 काट्या घेऊन जाऊन रात्री ठेवल्यात मंदिरामध्ये. सकाळी जाऊन बघतात, आरोनाच्या काठीला कड्या आले, फुलं आले, बदाम आले. एका रात्रीत. हालेलुया. काय पण करू शकतो देव, एका रात्रीत सगळं आलं. तेच म्हणतात दे बाप्पा, तुमच्या जीवन एका क्षणामध्ये मी बदलू शकतो. हालेलुया. तिथे एका रात्रीत एवढा मोठा चमत्कार झालं. तुम्ही आणि मी आज येशूला खरेपणाने स्वीकार केलो, एका क्षणामध्ये देव आमचं जीवन बदलू शकतो. उलट पालता बाहेर गेल्या म्हणजे, अरे तू काहीतरी वेगळं होतं, आता काय झालं? झालं सगळं वेगळं झालं. हालेलुया. ऑटोमॅटिक बदलणार. मी माझं साक्ष आहे. दारू पिणारे लोक, एवढं दारू 25 वर्ष दारू पिणारे माणूस एकदा प्रार्थना करून घेतल्यात की बाटली परत हातात बघितली की हे पाहिजे नको, घेऊन जायचं, कचरे टाकायचं. शेवटी सोडले, नको मला हे म्हणायचे. देवासाठी सर्व काही शक्य आहे, येशूसाठी सर्व काही शक्य आहे. इथं काय म्हणतात, आरोनाचे ते काटे आम्ही आहे, तो जिवंत बाकर जो वर्ण आलेला आहे तो आमच्यामध्ये, आम्ही तो कोश आहे. देवाचा सानिध्य घेऊन जाणारे लोक आम्ही आहे. देवाच मंदिरामध्ये नाही, देव मंदिरामध्ये नाही, चर्च मध्ये नाही, कुठलं तरी गुहेत नाही, क्रॉसवर नाही, आमच्यात आहे. कुठं येशू? आता आमच्यामध्ये येशू आहे, इकडं तिकडं नाहीये, आमच्यामध्ये येशू आहे. कोश आहे इकडं तिकडं नाही, आमच्यामध्ये. म्हणून योहाना सुसमाचार 10:10 मध्ये म्हटल्याप्रमाणे आता मी बघूया त्यामध्ये 8वं वचनाचा 8 आणि 11 दोन्ही वचन. योहान 10:8, योहान 10, John 10:8 and 11.
हा. जे माझ्यापूर्वी आले येस. ते सर्व चोर व लुटारू आहेत. त्यांचे मेंढराने ऐकले नाही. आता लय लोक म्हणतात ना, येशू आत्ताचा देव आहे. हॅलो हॅलो म्हणतात की नाही, येशू कधीचा देव आहे? आत्ताचा देव आहे, इंग्लिश देव आहे. कोण देव आहे येशू? हॅलो, इंग्लिश देव आहे म्हणतात की नाही हो? येशू इंग्लिशचा देव आहे, आत्ता आलेला देव आहे. बायबल काय म्हणते? माझ्यातील लय लोक येऊन गेल्यात. कोण होते सगळे? पुन्हा एक बरोबर 8 जॉन गेले का? हा. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत. कोण आले? 10 मध्ये काय माहिती? चोर आता चोरी करायला, गाठ करायला, नाश करायला. लय लोक येऊन गेलेत पहिल्यात. म्हणतात ना, ही ख्रिश्चनिटी आत्ता आली, आत्ताची लोक आहेत, आम्ही पहिल्यापासून आहे. पण सांगते आहेत, येऊन गेलेत पहिल्यापासून लोक. हिस्ट्री ऍक्च्युली बायबल हा जो बायबल उत्पत्तीपासून बघितलंय, मोर दॅन 6000 इयर्स आहे. 6000 वर्षापेक्षा जास्त आहे. पण इथं जे येशू बोलायला वचन आहे 2026 वर्ष आहे. हिस्ट्री 2026 हा येशूवर डिपेंड आहे. येशू येऊन जगामध्ये माणसासारख्या जगून क्रॉसवर मेल्यानंतरचा हा हिस्ट्री आहे. 2026 हे लोकांना माहित नाही. हालेलुया. हा, आम्ही म्हणतो ना, कुठला वर्ष आहे? 2026 वर्ष. कुणापासून झालं? येशू येऊन क्रॉसवर मेल्यानंतरचा हा वर्ष आहे सुरू. आता लोक म्हणतात ना, आमची जी परंपरा, आमचे जे 6,000 वर्षाचं आहे, 5,000 वर्षाचं आहे आमची, हे म्हणतात ना जगामध्ये. येशू काय म्हणतात? लय लोक आलेत पहिला, चोर लोक लय घात करायला गेल्यास, काय काय केल्यात, पण माझे मेंढर ऐकले नाहीत. मेंढरानं देवाने आजपर्यंत राखून ठेवलेत. माझे मेंढरानं माझं ऐका. किती आम्ही धन्यवादित लोक आहे. आज आम्ही ते मेंढपाळाचं ऐकतो. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. हालेलुया, हालेलुया. बाबा काय म्हणलं? माझ्या मेंढरांनी त्यांचं वाणी ऐकले नाही, माझ्या मेंढरांना मी राखून ठेवलं. माझी वाणी ऐका, त्यांचं नाही ऐकायचं. आज आम्ही बाबाचं वाणी ऐकतो, म्हणजे आम्ही आशीर्वादित लोक आहे. हालेलुया. 11 थँक्यू जीसस. योहान 10:11 मीच उत्तम मेंढपाळ आहे. आमेन. उत्तम मेंढपाळ मेंढराकरता आपला प्राण देतो. आमेन. काय म्हणतात येशू इथं? मीच उत्तम मेंढपाळ आहे. मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. आहेत का कोण या जगामध्ये आपल्या मेंढरांसाठी प्राण दिलेले? आहेत का कोण? चोरांसारखे आले, चोरांसारखे घात केले, नाश केले, गेले. पण आपल्यासाठी, आपल्या मेंढरांना वाचण्यासाठी स्वतःचा प्राण दिलेले एक तरी मेंढपाळ आहे का जगामध्ये येशूला सोडून? आहेत का? आहेत कोण? लय लोक आलेत, लय लोक गेलेत. येशू काय म्हणतात? मीच तो मेंढपाळ आहे, माझ्या मेंढरांना वाचवण्यासाठी मी आलो, माझा प्राण मी देणार. आता मेंढर पाळणारे लोक 2 प्रकारचे असतात. एक पगारासाठी काम करणारे लोक असतात, बरोबर ना? हा, पाळण्यासाठी पगार देतात. ते काय करतात? कुठले तरी वाघ आला, सिंह आला, काय वाघ कशाला, साप आला तर सगळ्यांना सोडून पळ सोडतात. कारण काय, त्याची मेंढर नाही आहे. तू पगारासाठी काम करायला लागलाय. स्वतःचे मेंढर असलं तर, हॅलो, स्वतःचा मेंढर असलं तर तो काय पण करेल, स्वतःचा जीव देईल पण त्याला वाचवेल. तोच आमचा येशू आहे. तो आमचा येशू आहे. स्वतःचा प्राण आमच्यासाठी देण्यासाठी आलेला तो येशू आमचा आहे. तोच आमचा उत्तम मेंढपाळ आहे. चोर आले, चोरी केले, गात केले, सगळं केले. येशू आम्हाला जीवन द्यायला आला, विपुलपणाचं जीवन द्यायला आला, मेंढपाळ होऊन आला, स्वर्गातून आला. म्हणा तोच आहे. आता सगळ्यांना थोडा थोडा घुसेल, थोडा थोडा, सगळं नाही, थोडं थोडं समजायला लागलं काहीतरी पॉइंट. हा, थोडं थोडं समजायला लागलं. हालेलुया. आता आपण जाऊया योहानाचं शुभवर्तमान 6 अध्याय. 50 आपण वाचलो, त्यामध्ये 51 वाचलो. आता 51 पासून पुढे वाचूया. 51 पासून 56 पर्यंत. जॉन 6:51 to 56. योहान 6:51 पासून पुढे. स्वर्गातून उतरलेली जीवन साखर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. येस. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. हालेलुया. मग अशी बघितलं ना आपण, मी तो स्वर्गातून उतरलेला जिवंत भाकरी,
जो मला खातो तो सर्वकालिक जगेल, तो मेला तरी जिवंत राहील. पुढे तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले हा. व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? हम्म. यावर येशू त्यांना म्हणाला, हा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही येस. व त्याचे रक्त प्यायला नाही Yes. तर तुमच्यामध्ये जीवन नाही. तर काय बोलायला देशू इथं? लोक विचारतात, तू तर माणूस आहे, तुझं देह आम्हाला खायला देणार? आता कोणतरी माणूस उभा राहिला आणि म्हणतो, माझं देह तुम्ही खाल्ले की तुम्ही जिवंत राहा. तुम्ही काय, अरे बाबा तुझं शरीर देतात खायला म्हणा म्हणतात ना. मग असं लोक उभारला येशूला म्हणायला लागलं, काय सांगायला येशू, तुझं शरीर आम्हाला खायला देणार? मग येशूने म्हटले, मी जिवंत भाकरी आहे. जो माझं शरीर खाईल, जो माझं रक्त पिईल, त्याच्यामध्ये जीवन आहे. पुढे जो माझा देह खातो व माझं रक्त पितो Yes. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. झाली आहे. जे कोणी माझं देह खातो, प्याला पितो, त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झालेली आहे. पुढे आणि हा. मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. Amen. पुढे कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. प्रभू भोजन लोक तुच्छ लेखतात, काहीतरी घ्यायचं म्हणून घेतात. हालेलुया. हालेलुया. काय म्हणतात? काय लोक चर्चलाच जाणार नाही, प्रभू भोजन घ्यायला मात्र पहिला हजर लावणार. काय कमिडियन आहे, प्रभू भोजन जायलाच पाहिजे चर्चला. बायबल म्हणते, अयोग्य प्रकारे घेणारे लोक शापित आहे. मरण येतो, आजारी पडतात. पण जे योग्य प्रकारे घेते त्याच्यासाठी ते जीवन आहे. मी अगर तरतरीत राहायचं कारण तेच असेल. मी रोज कमिडियन घेतो. हालेलुया. आम्ही रोज, मी ब्रदर, माझे दोन्ही मुली तसले रोज आम्ही, आता ते दोघे कामाला गेले की त्यांचे मिस, पण माझा ब्रदर एकही दिवस आमचा मिस होत नाही. रोज आम्ही कमिडियन प्रभू भोजन घरी घेतो. चर्चमध्ये असलं की त्या दिवशी आम्ही घरी घेत नाही, पण ज्या चर्चमध्ये नसतो दर आठवड्यात दररोज संध्याकाळी आम्ही कमिडियन घरात घेतो. काय म्हणते? जे प्रभू भोजन घेतात त्यांच्यामध्ये मी आहे, माझं जीवन आहे, माझं सामर्थ्य आहे. ज्या योग्य प्रकारे त्यांच्यामध्ये नाहीये. काय लोकांना प्रभू भोजन घेण्यापर्यंत विधीपर्यंत पुढे जायला भीती, बाप्तिस्मा घ्यायचा नाहीये. मागच्या बोलता देवाने एक वचन दिलं होतं, पाण्याने रक्ताने आल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणी जाऊ शकत नाही. पवित्र आत्मा मला कन्फेस करायला होतो, आपले पाप दाखवतो आणि पाणी आम्हाला बुडवून बाप्तिस्मा देतो. येशूचे रक्त आम्हाला शुद्ध करते. हे तीन साक्षी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बाप्तिस्मा आपल्या जीवनामध्ये लई महत्वाचे. येशूवर विश्वास ठेवणं तर आहेच. विश्वास ठेवले का आम्ही तारले जातो एवढंच आहे. जर येशूला घेऊन चालायचं आहे, बाप्तिस्मा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. तेव्हा शरीर आम्ही खातो, जे प्याला आम्ही पितो. येशूने म्हटले, मी मोडलेला, मी सांडलेला जेव्हा तुम्ही घेता तुमच्यामध्ये सर्वकालिक जीवन आहे. तो वर्ण पडलेला ते मन्ना, त्याचं शरीर तो म्हटला, मी तोडलो, मी ओतलो. हे दोन्ही जेव्हा आम्ही खातो आमच्यामध्ये सामर्थ्य. जर आमच्यामध्ये प्रभू भोजन नाहीये, ते सामर्थ्य नाहीये. हालेलुया. जे कोणी अजून बाप्तिस्मा घेतलेला नाहीये, बाप्तिस्मा घ्या. देवाचा करार आहे, ते काही जाती धर्म बदलायचा नाहीये. एक गाणं आहे, ना जात बदलता है, ना धर्म बदलता है, ना जात बदलता है, ना धर्म बदलता है, यीशु मेरे दिल बदलता है. यीशु काय बदलतो? मन बदलतो. जात बदलत नाही, धर्म बदलत नाही. इकडं आलेलं तुमचं कलर वेगळं, तुमचं सरनेम वेगळं, तुमचं नाव वेगळं, काही वेगळं होत नाही. तुम्ही वेगळं होता. काय वेगळं होतं? आम्ही वेगळं होतो. आतून बाहेरून वेगळं होतं. पहिला शिव्या गाड गाड गाणं म्हणलं तर शिव्या देणारा माणूस पुढे शिव्या त्याला तोंडच उघडणार नाही. हालेलुया. हालेलुया. पहिला लय रागाने लोकांना मारणारा माणूस, राग येत असेल, काय कसं काय बोललं, हात चुलत नाही की बदलणार. जेव्हा येशूला तुम्ही घेतला तुमचं जीवन पूर्ण बदलणार. अहो इतकं चांगलं तुम्ही लोक होणार. हालेलुया. म्हणून ते काय म्हणते, येशू जात आणि धर्म बदलत देव मला बदलतो. ते काय म्हणतात, माझा प्याला आणि माझा रक्त, माझा देह व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जे वरून पडलेलं ते मन्ना पिढ्यानपिढीसाठी
साक्ष म्हणून ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही आणि मी ते साक्ष आहे. तुम्ही आणि मी ते साक्ष आहे. तर तेच म्हणतं मला खावा, मला ग्रहण करा, माझ्यामध्ये टिका. पुढची पिढी तुम्हाला बघून म्हणते. मी म्हणतो ना मला खात्रीनं माहिती आहे मी कधी पण मरू दे. काय माहिती का पण आताच लय लोक आहेत इकडे येत नाहीत कुणी कॉन्टॅक्ट मध्ये पण म्हणतात बापरे सिस्टरना मी विसरू शकत, आंटींना मी विसरू शकत नाही. आंटीच्या द्वारे आम्ही काय आहे ते आहे, काय त्याने आम्हाला शिकवलंय, काय मला बनवलंय. लय लोक आहेत मला नाव विसरणारे लोक इकडे येत नाही. असंच येणाऱ्या पिढीमध्ये जे व्हिडिओज मला रेकॉर्ड व्हायला लागले हे साक्ष बनणार आहेत पुढच्या जनरेशन साठी. म्हणणार या कठीण पिढीमध्ये पण असं कोणतरी बाई होऊन गेली. हालेलुया हालेलुया. या कठीण दिवसांमध्ये ओसाड पडलेल्या दिवसांमध्ये पण असं देवासाठी आवेशाने भरलेली कोणतरी बाई होती ज्या बाईला 12 महिने खिचत होते पुढे जायचं नाही तरी पुढे जात होती. हालेलुया. लक्षात येईल एक दिवस येणाऱ्या पिढी बघतील. मी म्हटलं ना देवा मी व्हिडिओ नकोच म्हणायची. पहिल्यापासून मी अगेन्स्ट होतं. लाईव्ह बी माझं काही करायचं नाही ना फेसबुक ना युट्यूब मी अजिबात नाही म्हणायची. अगेन्स्ट होतं. त्या लेकराला येतच नाही ते आता. स्वप्न ती बसल्या रेकॉर्ड करायचं नंतर लिहिना हळूहळू रेकॉर्ड करून मला पाठवायच्यात मेसेज आणि मी नुसतं ते स्टेटस लावायचे. लोक म्हणतात आंटी फुल मेसेज प्लीज आंटी पूर्ण मेसेज पाहिजे पूर्ण क्लिपिंग नाही मेसेज पाहिजे. म्हटलं अरे बापरे देवाची कृपा देवाने ओपन केली. हे पण माझं आयुष्यात कधी झालं नसतं. देवाने केलेला मार्ग आहे. देवाने दिलेलं बुद्धी आहे कधीच नाही. पण मला देवाने म्हटलं काम हे करायला आवडलं पुढच्या पिढीला तुझ्यासाठी साक्ष आहे. हालेलुया. तू लय बोलशील लय करून जाशील. तुझ्याबद्दल ऐकलेले लोक तुझ्यावर प्रेम करणारे लोक सांगायला कमी पडतील पण तुझी व्हिडिओ जीवन साक्ष असेल. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मला येशू काय म्हणलं मी जाईन पण माझं आत्मा तुमच्यामध्ये निघाले. तुम्हीच ते कोश आहे मला मी तुमच्यामध्ये साठवून ठेवलेला आहे. हालेलुया. म्हणून आम्ही साधे लोक नाही आहे. प्रभुवचनामध्ये लय लोक काय काय तरी म्हणतात. एक सत्य साक्ष आहे. एक नवरा बायको होते. नवरा एक नंबर गुंडे तलवारशिवाय बोलायचं नाही माणूस लई वाईट माणूस. त्याची बायको विश्वासणारी होती आणि ती बायको दर रविवारी चर्चला जायची चर्चला जाऊन यायची. मग नवरा म्हटला नाही जायचं चर्चला जायचं नाही लई स्ट्रिक्ट लई कडक. मग ती बाई ती त्या दिवशी त्या नवऱ्याला म्हटली अहो आज प्रभू भोजन आहे मला आजचे दिवस जाऊ द्या. काय म्हटली आज कम्युनियन आहे प्रभू भोजन देतात चर्चमध्ये मला आज जाऊ द्या. नवऱ्याला राग आला. प्रभू भोजन म्हणजे काय असते. पहिला लई दंगा झाली दोघांमध्ये. तो म्हणतो नाही जायचं. ही म्हणते प्लीज जरा सोडा जाऊन येतो. जसे मी पण असंच मागितलेलं प्लीज मला सोडा प्लीज मला सोडा. सोडले नाही गेलो वाचलो. हालेलुया. ती बहीण पण तीच म्हटली मग नवऱ्याला प्लीज चर्चला आजचे एक दिवस जाऊन येतो सर्विसला आज प्रभू भोजन एक कम्युनियन आहे एवढं जाऊन येतो. नाही म्हटलं जायचं नाही. शेवटी ती रडायला लागली. महिन्यातून एकदा असायचा पहिला कम्युनियन. ती रडायला लागली. म्हटलं प्लीज मला 1 तासाभर मला फक्त परमिशन द्या मी घरी चर्चला जाऊन येतो. म्हणजे काय तू लावलीस एवढं प्रभुभोजन म्हणजे काय असते ते. मग ती बाई म्हटली तुम्हाला माहिती आहे का आम्हाला चर्चमध्ये येशूचं शरीर देतात येशूचे रक्त देतात. हा तर माणूस काय म्हटलं काय येशूचं शरीर रक्त देतात तुला आता चर्चमध्ये. म्हटले होय. म्हटले आज ते देतात महिन्यातून एकदा असतो आज ते देतात चर्चमध्ये मला जायचं. मग नवरा म्हटला तू लई काय बोलालीस मला फसवायला तू जास पण आल्यानंतर जरी मला त्यांचा शरीर आणि रक्त नाही दाखवलेस तुझं मुंडकं तुझं उडवलंच म्हणायचं. तलवार घेऊन बाबा बसला दारात. बिचारी सुटलो बाबा चर्चला जायला परमिशन मिळाली. पळत गेली मला चर्चला जाऊन गाठली. कम्युनियनचा टाइम जाऊन गुडघे टेकले समोर. आता सारखं बसलं ठिकाण द्यायचे नाही पहिला गुडघे टेकायला लागायचं. पुढे जाऊन गुडघे टेकले म्हणे आणि कम्युनियन दिले हातात किटली हातात उघडून बघितले नाही. घट्ट बंद केले हात घट्ट बंद केले. देवा तुझं शरीर आहे म्हणून घट्ट बंद केली. काय केली नाही त्यात जरा तसं घेऊन दिले जरासं घेऊन तोंडात घातली. ज्यूस दिलेलं जरा पिली आणि हे असंच बंद. नवरा म्हटलं मला दाखवायला पाहिजे
मला घरी आले की दाखवायला पाहिजे येशूच्या शरीराने रक्त. छोटी बहिणीने काय केली, जरा जी का घेतली आणि जरा काढली, चाल जसरी सुटला. असाच हातात मोठी मोठी उघडून बघितली नाही, पळत पळत घरापर्यंत गेली. बाबा तलवार घेऊन बसलं. दाखव, लई म्हटलेस ना तुला देवाचं शरीर देतात, रक्त देतात, दाखव आता, नाहीतर बघ तुला काय. डोळे घट्ट बंद करून, काय माहित नाही, विश्वासाने हात असं उघडले म्हणून. विश्वासाने हात नवऱ्यासमोर उघडले आणि डोळे बंद. भीती आता मुंडकोड होते, बाबा माहित आहे. अचानक तलवार खाली टाकलेला आवाज आला. तलवार खाली टाकलेला आवाज आला. मग ही बाई पटकन डोळ्यावर बघते, तो ह्यो खाली पडून रडायला लागला. म्हणे जे शरीर म्हणून चर्चमध्ये देतात ती बाई विश्वासाने गेली. कर येशूचा देह होता ते, आणि त्याला रक्त लागलेला होता. कसं कोण येशू? ज्या लोक ना भाकरी ब्रेड चपाती म्हणून घेतात ना, ते मला किंमत नाही, ते विश्वासाने घेतात. माहित आहे, त्या बहिणीने विश्वासाने घेऊन गेली. येशू देवाकडे कोण काय लपून ठेवू शकत नाही. कुठल्या परिस्थितीमध्ये ती आली चर्चला देवाला माहित आहे. ते नुसतं विश्वासाने मिठी गट्ट बंद केली. दाखवायचं नवऱ्याला गेले गेले घरी, नाहीतर हा मुंडका उडवणार. गेले घरी गेले असं उडून दाखवले. बाबा तिथलं त्या माणसाचं परिवर्तन झालं. आज आमच्यामध्ये असला विश्वास नाही म्हणून आमची लोक बदलत नाही. तिथं तो माणूस तलवार फेकून दिला, गुडघ्यात टेकला, रडायला लागला. आणि तो मांस धरून बघितला, हे खरंच आहे का कुठं कशाचं आहे, चिकनचं आणलं का मटण आणलं. हालेलुया. येशूचा शरीर म्हणून ज्या बाईने विश्वासाने घेतले ते त्याला दिसलं, कारण तिचं परिवर्तन झालं. मग येशू काय म्हणतात, जे माझं रक्त पितात, माझं शरीर खातात, त्यांच्यामध्ये मी आहे, जीवन आहे. जे हे खात नाही, काही नाही. आता काही लोक बघा की ऍडव्हर्टाइजमेंट साठी ख्रिश्चन आहेत. काय आम्ही ख्रिश्चन, आणि यांच्यात एवढी पाप भरल्यात, दुसऱ्यांना बदलेल का हो? आमच्यामध्ये जर पाप आहे, आता समजा माझं पाय स्थिर नाहीये, ओके, आणि मी कुणाला किचायला उभं राहायला लागलो, ये धरतो तुला धरतो, आणि कीच पडणार तिकडे येणार नाही. येतील का? जर कुणाला किच, मला स्ट्रॉंग उभं राहायला पाहिजे. मला स्ट्रॉंग, मी कुणाला मध्ये किचू शकतो, तर माझ्यातच काय नाही. धरतो तू धर. लय लोक म्हणतात बी केअरफुल. ज्यावेळी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो तर आमच्यामध्ये ते साक्ष पाहिजे. जर आम्ही ख्रिस्तामध्ये, मी म्हटलो ना, मी जेव्हा प्रभू मध्ये आलो, मी एकच म्हटलं, डॅडी तुझ्यावर पूर्ण मनाने विश्वास ठेवलो, पूर्ण मनाने समर्पण केलो, 1% पण स्वतःसाठी ठेवलं नाही. माझा घराण्याचा तारण कर. हक्क आहे मग मागायला. आम्हीच बदलत दुसऱ्याला, मला सगळ्यांना वाचव, वाचतील का? देव म्हणत तुमच्यातलं एवढ्या पापा तुम्हाला सोडायला होत नाही, तुम्ही तुमच्या लोकांना मोठ्यापणे डोंगर करायला चालला का? लय लोकांना पोट साफ होत नाही, विसरू पाहिजे. काय पाहिजे? पोट साफ होत नाही, पेस्ट लावलं की जात नाही. हालेलुया. बहाने सैतानाचा टॉपिक आहे. काय लोकांनी एकटेपणा, तंबाखू खाल्ला तर एकटेपणा जातो. तंबाखूला ना सैतान जोडीदार. विचार करा, काय कोण बसवला तुम्हाला? एका बाजूने तंबाखू खात असणार, इकडे कम्युनियन घेत असणार, इकडे बायबल वाचत असणार, इकडे प्रार्थना करत असणार. कुणाला बसवाले आम्ही लोक? कुणाला? बायबल म्हणते मला सामर्थ प्रकट करायला मी तयार आहे. त्या बहिणीने बघितलं का, अवघड परिस्थितीत मुंडकं उडवायला नवरा बसला, विश्वासाने गेले आणि म्हटले, येशूचं शरीर मला घेऊन आले. हे बघा काय दिलं तुला चष्मध्ये, बघा. त्याला त्याचा विश्वास नव्हता, दाखवली. नवरा परिवर्तन झाला, ऑन द स्पॉट बदलला. देवासाठी काही अवघड नाही आहे. तो मन्नावरून पडलेला मन्ना येशू आहे. तो आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि मोठं रहस्य आहे. हालेलुया. लय मोठं रहस्य आहे. आता आपण जाऊया 1 कोरिन्थियस 15वा अध्याय. आय थिंक 57 पासून वाचा. 57 नाही, 53. 1 कोरिन्थियन्स 15, 54 to 58 वाचूया. 54 ते 58.
पहिला कृतिग्रस 15 अध्याय वाचा. पहिले तरी 15:54 पासून पुढे. हा. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले हा. आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. हा. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात मिळाले गेले आहे. हा. अरे मरणा तुझी विजय कुठे? अरे मरणा तुझी नांगी काय कुठे? केले येशूने कुठपर्यंतच्या दिवशी? अरे मरणा तुझा विजय कुठे? अरे नांगी कुठं आहे तुझा काटा? हॅलो, मरणाची नांग डसते ते पण म्हणते ते काटाने मोडलो. हालेलुया. गुड फ्रायडे ईस्टर म्हटलं ना, मला सांगायचं होतं गुड फ्रायडे ईस्टर, गुड फ्रायडे ईस्टर. ते पण म्हटलं मला नेतो की मी तुला. काय केले तर वधस्तंभाचा मरणाद्वारे येशूने त्या मरणाला हरवले. डेथ इज डिफीटेड. मरणाला देवाने हरवले गुड फ्रायडेच्या द्वारे. मारली, सगळं सहन केले. आता येशूचे पण जीवन बघा. ज्यावेळी येशूने मोठे मोठे चमत्कार केले, महान कार्य केले, लोकांनी धरले, येशूला घेऊन आले, उभा केले. एकदा एक प्रधान याजक येशूला मारली घालावर, माहिती आहे ना पहिला. हॅलो, हाय माझ्या बरोबर सगळी. एकदा येशूच्या गालावर मारली. येशू त्याला पहिलं काय म्हटलं, तू का मारलास मला? तू का मारलास मला सांग, का मारलास का तू मला? हॅलो. आज सकाळी जे काही लेकराचा मला कथेबद्दल फोन आला होता, त्या लेकराला मी हे सांगितलं, बाळ कधी बोलायचं असतं, कधी शांत राहायचं दिवस असतो. हालेलुया. देयर इज अ सीझन. कधी बोलायलाच लागतो, कधी गप्प बसायला. येशूला ज्यावेळी पहिलं मारले होते लोकांनी, येशूने दमकवलं, का मला मारलास? मला का मारलास? मी चुकलो नसता, तू मला का मारलास? पण जेव्हा क्रॉसवर जात होते, ज्या कोकरू, जे वर्ण उतरून आलेला जिवंत कोकरू, जे मन्ना तुमच्याने माझ्या जीवन देण्यासाठी त्याला मारले, त्याला तुकले. एक तट माणूस हो, दाढी खिचली, गप्प बसला, गप्प बसला, वरडला नाही, किंचाळला नाही, काही म्हटला नाही, काही सुद्धा बोलला नाही. ते कोकरू म्हणतो ना, मध्ये एकदा सांगितलं होतं तुम्हाला, इर्मिया 9:24 पासून. कोकरू गपचूप कातराला नेत असते. कोकराला माहित नाही हे माझं मुंडकं उडवतील, मला कातील, मला हे लोक शिजवून खातील. त्याला काय माहिती, निर्दोष असत. तसं येशूला सगळं माहित होतं. का गेत्सेमने बागेमध्ये येशू रडले? का रडले? बापा ही प्याला काढून टाक माझ्याकडून, मला नको, मला सहन होणार नाही, तू माझ्यापासून काढून टाक. का बोलले येशूने? येशूला माहित होतं ते दुःख काय आहे, ते पेन काय येशूला माहित होतं. तरी पण म्हटले माझी इच्छा नको डॅडी, तुझी इच्छा पूर्ण होते, तुझी इच्छा पूर्ण होते. का म्हटले? ते दुःख येशूला माहित होतं, ते संकट येशूला माहित होतं. आपले लोक आपल्याशी बोलत आहे, किती वाईट वाटते घरात. तर आपल्या लोकांनी धरून दिल्या, एकाने नाकारले, एकाने विकले, सगळे पळून सोडले. काय झालं सर्व येशूला? 3.5 वर्ष मागं पुढे गुरु 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 मंग्यासारखं फिरायचं. येशूला वैयक्तिक प्रार्थना करायला लोकांनी टाइम द्यायचे, मग रात्रभर डोंगरात पडून जायचे आणि प्रार्थना करत बसायचे तिथे. तो येशू जेव्हा क्रॉसवर जायची वेळ आली, सगळे पळून गेले. एकाने विकला, एकाने शाप दिला, कुणी नव्हते. तो मन्ना, वर्ण पडलेला मन्ना, तो मन्ना, तो जीवनाचा बाकर, तो प्रभू येशू आहे. ते तुमच्याने माझ्यासाठी त्या मरणाला जिंकलेला, त्याला हरवलेला, त्याला नांगी तुटलेला, ते तोडून टाकलेला. तो मरणाच्या भीतीत राहू नका. लई लोक मरणाच्या भीतीमुळे गुलामगिरीमध्ये राहतात. कायम भीती, मरणाच्या भीती, मरणाच्या भीतीमुळे गुलामगिरीमध्ये राहू नका. बाहेर पडा त्यातून, पुढे. मरणाची नांगी पाप येस आणि पापाची फळ नियमशास्त्र आहे. येस. परंतु जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे द्वारे आपल्याला जय देतो, त्याची स्तुती असो. हालेलुया. त्या मरणाला जिंकून प्रभू येशूने आम्हाला जय दिली, विजय दिली, त्या देवाची स्तुती असो.
हालेलुया. मरणाला जिंकले, ते नांगी फोडून टाकले, त्याला तोडून टाकले. तुम्हाला आणि मला मरणातून मुक्त केले. आज आम्हाला मरणाची भीती नाही. मी तर अजिबात घाबरत नाही. अजिबात गाडी पुढून यायला आय डोंट केअर. वेळ आली ते काय होते आपल्याला माहित नाही. मी अजिबात घाबरत नाही. कशालाही मी घाबरत नाही. म्हणजे आय नो फॉर शुअर आय एम सेफ इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये मी सुखरूप आहे. मला कशाचाही भीती वाटत नाही. म्हणजे मुलं होते आम्ही जिथे राहतो ना, फोटोजमध्ये मी बघत असेल, पाठीमागून तर गोवा बिवासारखं वाटतं आमची करते. जुनं घर आमचा गोवा नाही, कोल्हापूरची घर आहे आमची. पाठीमागं नारळाची झाडं, आंब्याची झाडं, सगळं असं कुठेतरी असलं वाटत नाही कोल्हापूर शहर आहे ते म्हणून. आणि बरोबर शहरात आहे ते घर. पण ते फोटोमध्ये वेगळे कुठेतरी वाटते. रात्रीचा ना अंधार पडत आवाज येत असते, फिरत असते सगळीकडे. माझी मुलं टार्च गेली लाईट लाव. मीच टार्च आहे, मीच लाईट आहे. मी आयुष्यात कधी टार्च लावून गेलेली कधीच नाही. आरामात जात असतो. आणि पिल्लांना रस्त्यावर सगळ्या कुत्र्यांना जेवण घालायला. आमच्या घरात 4 आहेत, बाहेरचे 7-8 रोज घालतो. शिळं नाही, उरलेलं नाही. आता आमच्या घरामध्ये जेवण केवढं होतं? 1 वाटी तांदूळ, 1 वाटी एवढंस, 2 चपाती, 2 भाकरी, आपल्या घरचे जेवण. आमच्या पिल्ल्यांसाठी रोज एक भांड लग्नाचं जेवण असतं आमच्या घरात. हे मोठ्या कुकर मध्ये जेवण, हे मोठं भांड भरून सूप, चिकन सूप रोज ते पिल्ल्यांसाठी. गाण्याला गेले की झाडांमधून आवाज येत असते. काय घाबरत नाही, डुडुडुडुडून जातो. मला कोणते घाबरत जात असते. बाकी काय म्हणते? मरणाला हरवले येशूने, मरणाची नांगी ब्रेक केल्या. त्याच्यावर आम्हाला मोठा विजय दिलेला आहे देवाने. घाबरू नका. हालेलुया. अरे मरणा, तुझा विजय कुठे? नाही मरण विजय येशूला मारून टाकले, क्रॉसवर टाकले. एवढी मारला असेल मरण. चेचली त्याचं डोकं देवा. काय केले? लय लोक म्हणतात येशू काय करत होते, काय लोक परत सांगत होते म्हणे येशू मला आराम करत होते कबरेत. होय, मध्ये मी तुम्हाला सांगितलं येशू काय करत होते? नरकात जाऊन नरकात असलेल्या आत्म्याला शुभ वर्तमान सांगत होते. नुसतं सांगितले नाही. प्रकटीकरण 1 वचन वाचून मग तिकडे जाऊया. 58 वचन वाच मग जाऊया. परत विचारायला त्रास. परत तिकडून करा. पहिला कोरिन्थीकरस 15:58. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर वाढवा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. हालेलुया. हालेलुया. काय म्हणते वचन? प्रभूमध्ये तुमचा श्रम व्यर्थ नाही. तुम्ही देवासाठी जे काही करता ते व्यर्थ नाही. ते वेस्ट मध्ये कधी जाणार नाही. 1 कोरिन्थियन्स 15:58 15:58 काय म्हणते? प्रभूमध्ये तुमचा श्रम कधी व्यर्थ जात नाही. तुम्ही देवासाठी दिलेला टाइम, तुम्ही प्रार्थना केलेली, तुम्ही चर्चला गेलेले, प्रेयरला आलेले, जे काही तुम्ही देवासाठी करता ते कधी व्यर्थ जात नाही. म्हणून तुम्ही काय करा? अधिक आणि अधिक प्रभूच्या कामात तत्परतेने राहा. पुन्हा एक बार पूर्ण वाच. पहिले करीत 15:58. हा. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर वाढवा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. कमी होऊ नका. प्रभूच्या कामात काय करा? अधिकाधिक तत्पर. मी 27 वर्ष आधी कुठं होतो, आज कुठे आहे? वाढत आलेली आहे. कमी झालेलं नाही आहे, अजिबात नाही. पद्धत वेगळी झालेली आहे. पूर्वी मी दारादारात जायची, घरोघरी जायची, गावोगावी फिरायची, लई पडायची. कधी आयुष्यात स्वतःचं काळजी घेतलं नव्हतं. शेवटी एक दिवस देवाने असं मला म्हटलंय, आता तुझ्याकडे मी लोकांना पाठवेन. हालेलुया. आय थिंक 2006 मध्ये देवाने मला वचन पाठवले, पीपल विल कम इन सर्च ऑफ यू. तुझ्या शोधामध्ये लोक तुझ्याकडे येतील आणि घडतात. त्यानंतर माझे परिवर्तन केले देवाने. आता हे मी फोनवर कुठं फिरतो माहिती आहे? कधी कतारमध्ये असतो, कधी इंग्लंडमध्ये असतो, कधी ऑस्ट्रेलियामध्ये असतो, कधी USA मध्ये असतो, कुठं फिरत असतो फोनवर. हालेलुया. पासपोर्ट नाही अजून, पण फोनवर मात्र सगळ्याकडे फिरत असतो. काय म्हणत आहे पप्पानी?
प्रभू मध्ये तुमचा श्रम कधी व्यर्थ नाहीये. देवासाठी तुम्ही जे काय करता कंटाळ करू नका, उत्सुकतेने करा, आनंदाने करा. माझा मुलगा लय डोस दिला मला. बँगलोरला गेलो होतो मागच्या मंगळवारी मी. सोमवार पहाटे उठलेला मी. सोमवार दिवसभर झोपलं नाही. मंगळवार तर प्रेरला होतो. मंगळवार दुपारपर्यंत झोपायला नाही मिळालं. मंगळवारी रात्रभर मी बसमध्ये प्रवास केलो. मस्त बस, AC एकदम छान बस. रात्रभर झोपलं नाही. वरचं सीट मध्ये, रस्ते एकदम बेकार. तिकडून इकडे रात्रभर. माझ्या मम्मी शेजारी मम्मीला एवढी काळजी. रात्रभर ते बसवाला एवढी बडबडत होती ती. बसला काय ठेवलं नाही साईडला, पडलं तर कसं. ते होतं साईडला, डोकेकडे जरासा होता, मध्ये पिलर होता, साईडला एक स्टेप्स होता, सगळं होतं. VRL बस, AC बस, चांगलं बस, असं पण नाही की काय वाईट बस. आणि बँगलोर जसं जवळ आला, बस एकदम छान चालली, रस्ते चांगले आहेत. पण रात्रभर झोप नाही. बुधवारी सकाळी पोहोचलो, मुलगा बघितला मला. आधी त्याला एवढा त्रास झाला मला बघून. 2 दिवस 2 रात्र मी झोपला नाही. त्याला जाणवला. मला म्हटलं, त्यानंतर मी म्हटलं तो तिथं होता फंक्शनला दिवसभर. त्या रात्री मी येत होता परत. आम्हाला सोडला पिटला सगळं केला. स्टेशनला येऊन 12ला तो घरी गेला. आमचा 11ला काहीतरी ट्रेन होती, आम्हाला सगळ्यांना सोडला. मी नंतर कॉल केलो, म्हटलं बाळ पोचलंच का एकदा, लई लांब होतं घर. हा मग आताच पोचलो. मला म्हटलं तू काळजी घे, तुझं तोंड बघून माझं पोटात कायली व्हायला मा. मला म्हटलं काय म्हटलं, हा म्हटलं तुझं चेहरा बघून मा माझं पोटात कायली व्हायला लागलं मला म्हटलं. मला म्हटलं समजदार इंसान की इशारा करते. काय नाही बोललं. ओके बाळ म्हटलं प्रेयर कर आणि झोप. आलं की कोल्हापूरला. काय झालं तुझं म्हटलं, काय चाललंय, रात्रभर बिना झोपता प्रेयर करत बसतेस. या यशमध्ये लोकांना, बायकांना 7 ते 8 तास झोपायचे. तू पहिला 4 तास झोपायचे, आता 2 तास झोपत नाही. काय चाललं तुझं? त्याला काय नाही म्हटलं, प्रार्थना केली यायच्या आधी. घरी आला, एक दिवस गॅप होता ना. डॅडी म्हटलं तुझ्या हातात देतो. पटणार नाही तुम्हाला, 2 दिवस की नाही 9 वाजेपर्यंत झोपलो घरात सकाळी. 2 दिवस रात्रभर प्रेयर मध्ये. तर त्याला काय माहित नाही कितीला झोपलो रात्रीची. ओके, रात्री 1 वाजता यायचा तो बहिणीपासून. म्हणलं की मी आपला आरामात प्रार्थना करत बसायची. म्हटलं आता मम्मी समोर झोपेल. मी पहाटेपर्यंत राहायची प्रार्थनेत. तो झोपलेला असायचा बिचारा आणि जाऊन झोपायची. तो उठायच्या वेळेला मी उठायची. आमचे साहेब उठायच्यात, प्रार्थना करायच्यात, फिरून यायच्यात, वॉकिंग बेकिंग करून यायच्यात. तोपर्यंत मी हळू 9 वाजता. मग मला म्हटलं बघितलं ना डोळे समोर, तसं झोपत नाही. मग मी तर असं झोपायला लागले. वाचलो. पण आज मात्र मुलगा गेला काल. आज सकाळी 5:45 झोपलो, 8:15 उठलो. 2 तास. हालेलुया. त्यात पण मध्ये उठून चाय ब्रदरांना सगळं करून देऊन का सांगायला लागलं, प्रभू मध्ये तुमचा श्रम व्यर्थ जात नाही. ही माझं काय कुठलं काय गोष्टी करायला नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणीही डोक्यात असं आणू नका सिस्टर रात्रभर प्रेयर करतात म्हणून आश्रय नाही बाई. मी जे काय फक्त देवाच्या कृपेने, मी उपवास प्रार्थना सुद्धा करत नाही. समजाले? पूर्वी लई करायची. वर्षातून 40 दिवसाचा उपवास, 21 दिवसाचा उपवास 1-2 वेळा, आठवडाभर मला फास्टिंग असायच्यात. पहिला आठवडाभर फास्टिंग करायची. कधीतरी एकदा मी नाश्ता करायची. आता नाही. मोठे मोठे मीटिंग केले बॉम्बेमध्ये, क्रुसेड झाले, मोठे मोठे कॉन्फरन्स झाले. सगळे म्हणतात सिस्टर आर यू इन फास्टिंग. मी म्हटलं नो, आय एम नॉट इन फास्टिंग, आय एम फीस्टिंग. मोठ्या मीटिंग होते 2.
लोक म्हणले फास्टिंग, आणि तिथे फास्टिंग करून लोक कितीतरी फास्टिंग करून लोक बसलेले. मला म्हणत नाही बाई, म्हटलं मला चपाती आणि भाजी द्या. तुम्हाला पटणार नाही, मी एक चपाती केवढासा भाजी खाऊन 6 तास उभं राहून 600 लोकांना प्रेयर केले. किती? 600 लोकांना एकेकांसाठी हात ठेवून प्रेयर केली. 600 लोकांना. माझी शक्ती नाही, मला माहिती आहे मी झिरो, माझ्यात काही नाही, फक्त माझ्यात डॅडी माझ्यात आहे. ते तुम्हाला मागाशी काय म्हटलं, कोश कुठं आहे, वर्ण उतरलेलं बाकर कुठं आहे, आमच्यात आहे. म्हणून प्रभुमान अनुश्रम कधी व्यर्थ जात नाही. पण कुणी घाबरू नका, प्रार्थना करायला घाबरू नका, देवामध्ये टाइम स्पेंड करायला घाबरू नका, प्रार्थना लिहायला घाबरू नका, बिंदास राहा, प्रभूच्या कामात तत्परतेने राहा. आता शेवट आपण जाऊया. मरणाला हरवले, मरणाची नांगी तोडून टाकले, पुनरुत्थित झाले आणि आज येशू जिवंत आहे. ओके, आपण सुरुवात कुठे गेली? रोमकरास काढा, रोमकरास 11. आता 35 पासून 33 पासून वाचूया. रोमकरास 11 33 पासून वाचूया. रोमन्स 11:33 पासून वाचूया. रोम 11:33 पासून. आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. हालेलुया. देवाची मार्ग कुणी ओळखले, त्याचे निर्णय किती अगाध आहे, त्याचे मर्म किती श्रेष्ठ आहे. पुढे, प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता. कोण देवाची मन ओळखू शकतात का? त्याचे मंत्री कोण? त्याला काउन्सिलिंग करायला, देवाला काउन्सिलिंग करायला. तुला मी बुद्धी शिकवतो, तुला काय केले पाहिजे, तुला काय करायचं नाही, कोण देवाला शिकवू शकतात? नाही. पुढे, त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? आहेत का कोण? कोणी नाही. योहान 16:32 मध्ये काय म्हणते? देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिली. बरोबर? दिली. देवाने पहिला दिली. आम्ही देवाला कोणी काही दिलेलं नाही आहे. सो ही हॅज डन एव्हरीथिंग फर्स्ट. त्याने दिला, त्याने आपलं प्रेम केला, सर्व काही त्याने केला. म्हणून ते काय म्हणते? प्रथम देवाला देऊन फेर करून घेतला असा कोणी नाही, सर्व त्याचा आहे. शेवटवर 36. कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे, त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. सर्व त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी, त्याच्याच इच्छेने, त्याच्या कृपेने सगळं. आता तुम्ही कुठून पण स्टार्ट करा. आता एखादं सर्कल काढायचं, गोल. जिथं तुम्ही सुरू करता तिथं पोहोचले पाहिजे ना. बरोबर? सर्कल कसं होतं? तिथं पण तुम्ही पॉइंट लावा, तिथं आले तरच गोल. इकडून फिरवा, इकडून फिरवा, तिकडे आले की सर्कल होतं. सेम येशू हा सर्कल आहे. त्याच्यातूनच सुरुवात आहे, त्याच्यातच समाप्ती आहे. मध्ये आले चोर, आले चोरी करायला, घात करायला, नाश करायला. येशू आला जीवन द्यायला. जे मिस्रातून बाहेर आलेल्या लोकांना 40 वर्ष देवाने ना कपडेच त्यांचा कमी पडू दिली, ना पायात चप्पल त्यांचा काय बाद होऊ दिला, तुटू दिला नाही. आता एक छोटा पोरग्याला त्याच्या अंगाचे कपडे घातले, छोटा ड्रेस, चप्पल घातली, जसं तो मोठा व्हायला लागला, म्हातारला तसं ते ड्रेस पण वाढायला लागले, चप्पल पण मोठं व्हायला लागले, काढले नाहीत. तोच देव आजही जिवंत आहे. तोच परमेश्वर आजही जिवंत आहे. तो मेलेला नाहीये, तो संपलेला नाहीये. मग निराश होऊ नका, घाबरू नका. जो तो काम केलेला आहे तो कधी संपलेला नाहीये. म्हणून देवाचं वचन म्हणते, तो कोश मध्ये ठेवलेला ते मन्ना आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. ते वचन वाचूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. डॅडी टाइम होत आहे. आयझाया 8:18, यशाया 8:18 वाचा. आयझाया 8:18 शेवट वचन वाचा, आपण प्रयत्न करूया. थँक्यू जी. यशाया 8:18. हा, पहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले या आम्हाला सियोन निवासी सेनाधीश परमेश्वराने इस्रायला चिन्हे व उत्पादशी ठेवली आहे. काय म्हणते वचन क्लिअरली ऐका. यशाया 8:18. हा, पहा, मी व परमेश्वराने
पहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेले मुलं आम्ही इस्रायलामध्ये चिन्ह आणि चमत्कार असे आहोत. हालेलुया. या जगामध्ये मी आणि माझी मुलं, तुम्ही आणि तुमची मुलं, तुम्ही आणि तुमचा कुटुंब, तुम्ही या जगामध्ये एक चिन्ह आणि चमत्कार आहे. ज्या अरुणाच्या काठीला एका रात्रीत बदाम लागले, फुलं आले, सगळं झाले, तसं तुम्ही आणि मी ते चिन्ह आणि चमत्कार आहे. आणि तो कोश जो मन्नावरून आलेला तो आमच्यामध्ये आहे. आम्हीच तो कोश आहे. जिथे कुठं आम्ही जाऊ आमच्यामध्ये येशू आहे, ते चिन्ह आणि चमत्कार आहे. सो आता कोश कुठं आहे? आता येशू कुठं आहे? आमच्यामध्ये आहे. देवाने बोललेला मन्ना कुठं आहे? आपण तेव्हा पिढ्यानपिढी पुढे दाखवायचं आहे. हालेलुया. समजलं सर्वांना? काय बोलले होते मोशेला येशूने? मन्ना थोडासा काढून बाजूला ठेव, पुढच्या पिढीला समजायला पाहिजे की आमच्या पूर्वजांनी काय काढले, आमच्या पूर्वजांना काय होतं. ते काढून ठेवलेला येशू जगामध्ये येण्यापूर्वी पर्यंत होता. जेव्हा येशू आले, येशू आपल्या स्वतःला दिले, ते संपलं. आता तो जो येशू आहे तो आमच्यामध्ये आहे. तोच तो मन्ना आहे, तो जीवनाचा पाकर आहे. जो कोणी ते मन्ना खाल्लेले लोक मरून गेल्या, हा मन्ना खाल्लेले लोक मरणार नाही, मरणार नाही. शरीराने जरी मेलो, आमचं सर्वकालीन जीवन आहे. आम्ही माकड हे ते होऊन पुन्हा येणार नाही. मनुष्य एकच वेळा मरणार आहे, नाही निवडा होणार आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. सो तुम्ही आणि मी साधे लोक नाही आहे, स्वर्गाचा देवाला बरोबर आत ठेवून चालणारे लोक आहे. ज्या मंदिरामध्ये येशू आहे, इथं कुठलं लबाड चालेल काय? कुठलं व्यसन चालेल काय? कुठलं वाईट चालेल काय? तंबाखू, बीडी, सिगरेट चालेल काय? पोट दुखते, जरासा तंबाखू खातो चालेल काय? जरा खोटं बोलतो चालेल काय? बस वगैरे करतो चालेल काय? नाही चाललं. तो मन्ना जे देवाने लपवून ठेवले ते तुम्ही आणि मी आहे. सांभाळून ठेवा. तुम्हाला आणि मला देवाने यासाठी ठेवले, येणाऱ्या पिढी आम्हाला बघून देवाची गौरव करेल, देवाची गौरव करेल. म्हणतील खरं देवाने मन्ना बाबा कसे सांभाळून ठेवले यांच्यामध्ये. हालेलुया. समजलं सर्वांना? खरंच खरंच हालेलुया. आम्ही मन्ना आहे. देव इकडे तिकडे तर आमच्यामध्ये आहे. ज्या कोणी ते भाकर आणि प्याळत पितात ते मेल असतील ते जिवंत होतील. ज्याचा ज्यांचा करार झालेला नाही देवाबरोबर करार करा, करार करा. आणि प्रभू वचन नावासाठी घेऊ नका, पाप करून घेऊ नका. मरून जाशीला, शापित होशीला, विश्वासाने घ्या पण वाचशीला. हालेलुया. ब्लेस यू ऑल. उठून उभं राहूया. थँक्यू जीसस. देवा माशी धन्यवाद यीशु, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थैंक यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. थँक यू जीसस. तो माझ्या प्रियानं, माझ्या लेकरांना मला माहित आहे. बाबाने मला जसं बोलत होते, माझ्या मनामध्ये एक वेगळाच आनंद होता. एवढ्या मोठ्या गुप्त गोष्टी सिक्रेट ते मला रिव्हील करत होते. आणि मला माहिती तुम्ही आज आशीर्वादित झालेला आहात. तुम्ही आज आशीर्वादित झालेला आहात. जो वरून पडलेला तो मन्ना, जे मोशेला परमेश्वराने म्हटलंय, ह्याला एक मापेत भरून ठेव. येणाऱ्या पिढीसाठी एक एक साक्षी म्हणून होईल. येणाऱ्या पिढीला लोक सांगतील की देवाने ही आमच्यासाठी दिली होती. आरोनाची काठी, ते काठीला फळ आलं होतं, फुलं लागली होती. आज देव बाबा म्हणतात तुम्हीच ती काठी आहे, तुम्हीच माझं चिन्ह आणि चमत्कार आहे. आणि जिवंत मन्ना जो वरून आलेला आहे, जसे येशूने म्हटले योहान 6:51 मध्ये, स्वर्गातून उतरलेलं जिवंत भाकर मीच आहे, मीच आहे ते मन्ना. ते मन्ना मीच आहे. आज मी इकडे तिकडे नाही, आता तुमच्यात आहे, तुमच्यात निवास करत आहे. माझ्या लेकरांना जर तुम्हाला समजलं असेल, मुखून देवाला धन्यवाद द्या. अजून कुठल्याही प्रकारे तुमच्यामध्ये पाप असाल, कुठली पण वाईट गोष्टी असेल,
पश्चाताप करा, पश्चाताप करा. ज्याला तुम्ही कष्ट करून त्याला सोडू शकला नाही, देवाला मागा, देवा मला शक्ती दे, मला ही गोष्ट नकोय, मला यातून बाहेर पडायचं आहे. कोणीही असू दे प्रियानो, काही गुप्त नाही, सर्वांना माहित आहे. कुठली पण गोष्ट असू दे. रेबा माशे खेरी अंदाला बाबा खरा राबाश. म्हणून देवाचं वचन म्हणते, मी आणि माझी मुलं चिन्ह आणि चमत्कार आहोत. वी आर द साइन्स अँड वंडर्स. आम्हीच ते साक्ष आहोत. तो जिवंत कोकरा, म्हणजे चोर येतो चोरी करायला, गास करायला, नाश करायला, पण येशू आला जीवन द्यायला. येशू आला जीवन द्यायला. येशू आला जीवन द्यायला. तो येशू आज या ठिकाणी आहे. He is here. He is here. तो आपल्यामध्ये आहे. पुन्हा एक बार माझ्या लेकरांनो, ही वेळ जाऊ देऊ नका. कुठलीही प्रकारे तुमच्यामध्ये पाप असू दे, वाईट गोष्टी असू दे, व्यसन असू दे, देवाला म्हणा, येशू मी इथून पुढे करणार नाही, इथून पुढे मी ही गोष्ट करणार नाही, इथून पुढे मी ही गोष्ट करणार नाही, मी करणार नाही. रे बाबा से खेरी अंदना बाबा. मग थोडा देवाला धन्यवाद द्या. थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू, थँक्यू जीसस, थँक्यू. रिखे बाबा शंदना बाबा बाबा रियाला ला बाबा बखरा ना बसे. Praise my Lord Almighty, glory Father. रे बाबा शेखेरी अंदना बाबा खरा ना बस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड Almighty, glory. तोच तो कोकरू, तो म्हटलेल्याप्रमाणे माझं देह मोडले पाहिजे, माझं रक्त प्यायला द्यायला पाहिजे. त्यानं स्वतःला तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. त्या देवाने म्हटलं, हा मन्ना साठवून ठेव येणाऱ्या पिढीला साक्षी म्हणून. तुमच्या आणि माझ्यामध्ये ते मन्ना ठेवलेलं आहे. येणाऱ्या पिढीसाठी आम्ही साक्ष आहोत. वी आर द साइन्स अँड वंडर्स. आम्ही साक्ष आहोत. आमच्यामध्ये येशू आहे, आमच्यामध्ये येशू आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. थैंक यू जीसस. उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. अब है गुनाहों से क्या वास्ता, मसीह संग रहूं मैं सदा. अब है गुनाहों से क्या वास्ता, मसीह संग रहूं मैं सदा. मसीह संग रहूं मैं सदा. पिता के ही चरणों में गाता रहूं अब ये गीत दोबारा. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. उस क्रूस की क्या बात है जिसने हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए
बाबा स्पर्श कर प्रत्येकाला येशू. टच टच स्पर्श करा बाबा प्रत्येकाला स्पर्श करा. डॅडी मी द्यायची याचना करत आहे. कुणी कुठल्या प्रकारे पाप केलेला असू दे बाबा परत एक क्षणापर्यंत क्षमा कर येशू. क्षमा कर बाबा क्षमा कर. प्रत्येकाला क्षमा कर. Forgive everyone on earth. प्रत्येकाला क्षमा कर येशू. क्षमा कर बाबा क्षमा कर क्षमा कर. आज तो मन्ना कुठे आहे? स्वर्गातून उतरलेला मन्ना कुठे आहे? तो आमच्यामध्ये आहे. तो माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. तो मन्ना माझ्यामध्ये आहे. पिढ्यानपिढीसाठी साक्षी ठेवलेला मन्ना माझ्यामध्ये आहे. तो मन्ना माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. ज्या मनाने लपून ठेवले होते, जे मोशाने ठेवले होते कोशात, तो कोश मी आज आहे. मीच तो कोश आहे. मीच तो कोश आहे. माझ्यामध्ये तो चिन्ह आणि चमत्कार आहे. माझ्यामध्ये येशू आहे. रब्बा माशे खेळीये दे रब्बा. रिखी में बसन दे ना बाबा लाखा बाबा. Receive the power of God. Receive. Touch in Jesus' name. Daddy स्पर्श करा प्रत्येकाला स्पर्श करा बाबा स्पर्श करा. तुमच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही आहे डॅडी. कोणती गोष्ट अशक्य नाही आहे बाबा. मी म्हणता मनुष्य एकच वेळा मरणार, न्याय निवाडासाठी उभा राहणार. एकच वेळा मनुष्य मरणार, न्याय निवाडासाठी उभा राहणार. न्याय निवाडानंतर एकतरी स्वर्ग नाहीतरी नरक. पुनर्जन्म नाही आहे. पुनर्जन्म नाही आहे. अच्छी बात नाही आहे. एकच जन्म आहे. एकच वेळा न्याय निवाडा आहे. धन्यवाद येशू धन्यवाद. थँक्यू डॅडी थँक्यू. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी फादर. धन्यवाद बाबा तुम्ही म्हटला राजा मी माझं रहस्य प्रकट करेन. माझी प्रार्थना तू ऐकलास डॅडी. धन्यवाद माझ्या बाबा. मला गुड फ्रायडे आणि ईस्टर बद्दल लोकांना सांगायचं थँक्यू होतं. लॉर्ड. थँक्यू तुमचं बोलणं वेगळं आहे बाबा. तुमचं मार्गदर्शन खूप वेगळं आहे राजा. तुम्ही सर्व काही सांगितलं पूर्ण वेगळ्या पद्धतीने राजा. पूर्ण वेगळ्या मार्गाने बाबा. धन्यवाद तुमची कृपाने द्यायसाठी बाबा. धन्यवाद बाबा. देवाला प्रथम कुणी देऊन भरपाई करून घेतलेलं नाहीये. तुम्ही सर्व काही आमच्यासाठी दिलेले राजा. तुमच्या पुत्राला दिला. तुमचा प्रेम तुम्ही आम्हाला दिला. तुमचा प्राण तुम्ही आम्हाला दिला. तुमचा आत्मा आम्हाला दिला. तुमचं जीवन तुम्ही आम्हाला दिला. तुमचं सामर्थ्य तुमचा अधिकार तुम्ही आम्हाला दिला. ओ सर्वकालिक जीवन आमच्यासाठी दिला. थँक्यू डॅडी थँक्यू. धन्यवाद 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 बाबा धन्यवाद. ते स्वर्ग तुम्ही आमचं तयार करून ठेवला. ते पण तुम्ही आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे डॅडी. तुम्ही करून ठेवलेलं आहे बाबा. धन्यवाद तुमच्या प्रीती आणि कृपेसाठी. त्याला प्रत्येक लेकराला तुम्ही स्पर्श करा. प्रत्येकाला ब्लेस करा राजा. प्रत्येकाला आशीर्वादित करा. प्रत्येका जीवनाला तुझा गौरव होऊ दे बाबा. विशेष जे कोणी व्हिडिओ बघतील त्यांच्या पण जीवनामध्ये एक मोठा संजीवनी होऊ दे. त्यांना समजून येऊ दे येशू कुठे आहे. तो मन्ना जे कोशात टाकून ठेवलेला मन्ना आज कुठे आहे ते माझ्यात आहे. माझ्यात आहे. माझ्यात आहे. चोर येतो चोरी करायला गाफ करायला नाश करायला. येशू आला जीवन द्यायला. विपुलतेचं जीवन द्यायला. give life everlasting. थँक्यू डॅडी. धन्यवाद डॅडी. बोलू स्पिरिट तुमच्या कृपाने द्यायसाठी प्रत्येकाला प्रभूच्या नावाने मी ब्लेस करत आहे. जे ज्या लोकांना बाबा व्यसनातून मुक्ती पाहिजे ते राजा ते. तुझं वचन मध्ये फक्त तुझी इच्छा पाहिजे. मला हे करायचं नाहीये. तुम्ही स्पर्श करा त्या लोकांना बाबा. सोडवा या पापातून राजा. कोणी कुठल्या प्रकारे पापात असू दे. जे लोक आजपर्यंत कॉम्प्रोमाइज करून बाबा पाप करून तुझ्या देहात तुझ्या रक्तात सहभागी घेत होते त्यांना तू क्षमा कर. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे अयोग्य प्रकारे कोणी घेऊ नये बाबा. योग्य रीतीने घेऊन आशीर्वादित होते. प्रत्येकाला मनापासून आशीर्वादित करू. डॅडी तुम्ही मला सांभाळलात चालवल्याबद्दल आभार मानतो. तुम्हालाच गौरव देऊ. प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून आमेन आमेन आमेन.
प्रेज गॉड सर्वांना बसून घ्या. व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. गॉड ब्लेस यू.